So good evening again and welcome to the last day of our workshop. हा लास्ट डे असला तरी सुद्धा आपलं एक विल बी ऑफकोर्स हॅव्हिंग अ फॉलोअप सेशन काही दिवसांनी. वेळ आता मी सांगत नाही, दिवस सांगत नाही, पण एक आपलं फॉलोअप सेशन असतं ज्याच्यामध्ये डाऊट आणखीन असतील आणि ते काय असतील तुम्हाला डिफिकल्टी झाल्या असतील ते आपण क्लिअर करतो. पण त्याच्याकरता तुम्ही आता प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, कारण तुम्ही प्रॅक्टिस केले तरच तुम्हाला चुका होतील आणि त्या चुका झाल्या तरच मग तुम्हाला डाऊट येईल आणि मगच ते काहीतरी शंका निरसन होईल. तो अनलेस यू ऑल प्रॅक्टिस दॅट सेशन विल बी पॉइंटलेस. विल बी टीचिंग साऊंड एडिटिंग नॉर्मली. तर आता मी तुम्हाला आय एम वेलकमिंग यू ऑल टू द साऊंड एडिटिंग सेशन ऑन फ्रायडे, जे मी नॉर्मली बॅच झाल्यानंतर फॉलोअप सेशनच्या वेळेला घेतो. आता तुम्ही फ्रायडेला जॉईन व्हा, मी तुम्हाला सगळ्यांना लिंक पाठवेन फॉर द साऊंड एडिटिंग. त्याच्यासाठी मात्र कॉम्प्युटरच लागणार आहे कंपल्सरी, ते मोबाईलवरती नाही करायचंय. दॅट इज ऑन अ लॅपटॉप और अ कॉम्प्युटर. हा, दॅट इज नॉट अ मोबाईल एडिटिंग वाला थिंग. त्याच्यामध्ये काय करतो आपण, आता कानाने मॅडम तुम्ही सांगितलं ना साऊंड करताना तुम्हाला प्रॉब्लेम होतो, तर जरासं मोबाईलवरती साऊंड करताना खूप प्रॅक्टिस लागते. ओनली देन यू कॅन डू इट ऍज फास्ट एज आय कॅन. आता मी तर अगदी म्हणजे जाता येता हे सगळं गोष्टी करत असतो. तरी तुम्हाला सांगतो, मी माझ्या पहिल्या सेशनला सांगितलं की मला बोरेलीहून बांद्रेला जायला नॉर्मल, आता हे कोविडच्या दिवसांमध्ये नाही, नॉर्मल मला 1 ते 1.5 तास जायला लागतो आणि 1.5 ते 2 तास यायला लागतात. आणि पोझिशन असल्यामुळे डायरेक्टरची मला ड्रायव्हर आहे, त्यामुळे मी मागे बसून हेच उद्योग करत असतो. माझा ब्लॉग लिहिणं किंवा माझ्या फेसबुकच्या पोस्ट करणं किंवा एखादी फिल्म करणं किंवा डिजिटल मार्केटिंगचं माझं जे चालू असतं ते करणं, हे अखंड माझं चालू असतं. तर ते ऑब्व्हियसली मला प्रॅक्टिस जास्ती आहे, त्यामुळे मी इतका फास्ट करतो. सो देर इज नथिंग, म्हणजे मी काय फार अर्थ शॅटरिंग करत नाही. द ओनली थिंग आय हॅव इज मोर प्रॅक्टिस. मी पण तुमच्यासारखाच केव्हा तरी ते शिकलो. ओके, मी पण चाचपडत अरे हे काय करायचं, ते काय करायचं, इथे जा तिथे जा, मग ट्राय कर वेगवेगळ्या गोष्टी. त्यातूनच शिकलोय मी पण. नोबडी हॅज टॉट मी केने मास्टर. कोणी शिकवलं नाही. ऍप होतं, डाउनलोड करून बघितलं, सर्च केलं गुगलवरती विच इज द बेस्ट ऍप टुडे अवेलेबल. ते ऍप मला मिळालं, ते महिनाभर ट्रायल घेतली आणि नंतर मी त्याचं पेड व्हर्जन गेला. वर्षाला 2,000 रुपये भरायला लागतात मला साधारण. पण मी तुम्हाला काय ऍडवाइस करत नाही ते घ्यायला, कारण मी ते रेग्युलरली करतो आणि मला माझ्या इन्स्टिट्यूटचे व्हिडिओ करायचे असतात. माझे स्वतःचे नाही, इन्स्टिट्यूटचे व्हिडिओ करायचे असतात. त्याच्यामध्ये ते किने मास्टरचा लोगो दिसणं चांगलं नाही, म्हणून ते मी करत असतो रेग्युलरली. तर म्हणून मी ते पेड व्हर्जन घेतलंय बेसिकली. सो अदरवाईज हे व्हर्जन तुमच्यासाठी व्यवस्थित आहे. त्याच्यामध्ये काहीही त्यांनी लपवलेलं नाहीये, कमी नाहीये. त्यामुळे व्यवस्थित चालतं सुद्धा आणि कुठल्याही मोबाईलवरती चालतं. सो आपल्या या सगळ्या सेशन्स मध्ये आपण काय काय केलंय, आपण सर्वात पहिल्यांदा वी हॅव डन आवर फ्रेम साइजेस आणि फ्रेम रेट, टेक्निकल थोड्या गोष्टी आपण बघितल्या. रेझोल्युशन म्हणजे काय, डीपीआय म्हणजे काय, मग फ्रेम रेटचा अर्थ काय, फ्रेम साईजचा अर्थ काय, इथून आपण सुरुवात केली. देन वी डिड शॉर्ट्स, टाईप ऑफ शॉर्ट्स, त्याचा अर्थ काय, कॅमेरा मुवमेंट्स आणि कॅमेरा अँगल्स. गौरेश यायचा होता, मी विसरलोच. सो टाईप ऑफ शॉर्ट्स अँड टाईप ऑफ अँगल्स आपण केले, मग टाईप ऑफ कॅमेराच्या मुवमेंट्स केल्या. देन वी वेंट ऑन टू हाऊ टू राईट अ स्क्रीन प्ले, स्टोरी बोर्ड वगैरे. देन वी डिड आवर रिकन्स्ट्रक्शन आणि आता आपण कन्स्ट्रक्शन वरती करतोय. आपण आता आपले व्हिडिओ बनवायचोय. आता मी तुम्हाला माझा व्हिडिओ दिलाय त्याचं कारण आपण सगळे एकच गोष्ट करतोय म्हणून ते सोपं जातं आपल्याला ऍडजस्ट करायला, कळायला. बट इट इज एक्सपेक्टेड दॅट यू विल मेक युअर ओन व्हिडिओज. काही तुम्ही बनवलेत काही लोकांनी, पण अजून सगळ्यांनी तसे व्हिडिओज बनवले, तुम्ही स्टिल वापरून केलेत. आता व्हिडिओ बनवायला तुम्हाला शिकायला पाहिजे तुमच्या मोबाईलवरती, तरच त्याचा फायदा होईल. सो तुम्ही जे काय काम करता, तुम्ही हॉबी म्हणून करा, नाही तर तुम्ही सोशल वर्क करता, यू आर डुईंग युअर इन अ कॉलेज, व्हॉट एव्हर रिझन्स दॅट यू आर जॉईनिंग दिस कोर्स, यू शुड स्टार्ट मेकिंग फिल्म्स अँड प्रॅक्टिस. चुका होतील, 100% होतील. माझ्याही असंख्य चुका व्हायच्या. एकदा तर मी ऍड मध्ये सुद्धा चूक केली होती, ती मला लगेच काढून टाकायला लागली. सो इट इज पॉसिबल. पण जितकी तुम्ही प्रॅक्टिस कराल तितकं एक्सपर्ट बनाल. आणि ऍक्च्युली सांगतो, मी बरेच वेळा इन्स्टिट्यूट मध्ये असताना 5 मिनिटं शूट करतो, 5-10 मिनिटं मला जे हवं असतं ते, किंवा असलेले शॉर्ट्स आणि फोटोग्राफ्स एकत्र जमा करतो मोबाईलमध्ये आणि घरी जाईपर्यंत माझी फिल्म तयार असते.
आणि घरी आल्यावर तुम्ही डायरेक्टली अपलोड करतो आमच्या चॅनलवरती आणि आमच्या फेसबुक पेजवरती. इतकं ते आता माझे सवय झाली. पण त्याला सराव पाहिजे आणि रोज अर्धा एक तास दिलात तरी. आणि असं कोणी सांगितलंय की एकदम 10 मिनिटाची बनवायची. छोटे छोटे सिक्वेन्स बनवायचे. म्हणजे काल जसं मी तुम्हाला दाखवलं, मी जे केलंय शूटिंग, जे आपण आता करतोय, की मी बोललोय फक्त आणि ते उलट सुलट बोललोय. तसंच आपलं असतं ना. फिल्म म्हणजे काय असतं, इथे एक शॉट घेतला, तिथे एक शॉट घेतला, तिथे एक शॉट घेतला, त्याची एकत्र मांडणी करून, त्याच्या गोष्टीप्रमाणे त्याची मांडणी करून मग त्याची फिल्म बनवली. दॅट इज वॉट अ फिल्म मेकिंग इज अबाउट. सो दॅट इज व्हॉट वी हॅव टू स्टार्ट लर्निंग अँड प्रॅक्टिसिंग. द मोर यू प्रॅक्टिस द बेटर यू विल गेट. एनिवे, आता आपण आजच्या शेवटच्या दिवशी काय करणार आहोत, 2-3 महत्त्वाच्या गोष्टी करणार आहोत. मी तुम्हाला काही लाईट्स दाखवणार आहे, जे मी वापरतो. ओके. ते लाईट्स तुम्ही बघा. तसे लाईटची मी लिंक तुम्हाला पाठवणार आहे, मी काय वापरतो ते. ते लाईट जर का विकत घ्यायलाच पाहिजे तसं नाही सध्या, नंतर घेता येतील. पण एक लक्षात ठेवा, लाईट हा जनरली स्टुडिओ एन्व्हायर्नमेंटमध्ये वापरला जातो. आता माझं हे काइंड ऑफ स्टुडिओ एन्व्हायर्नमेंट आहे. कारण माझं सगळं पांढरं केलंय मी, सगळं मी ते स्टुडिओ सारखं केलेलं आहे. कारण माझं इथे रेग्युलरली माझी सेशन्स मी रेकॉर्ड करतो. माझी सेशन्स इथे चालतात. रोजची कॉलेजची सेशन्स इथे चालतात. आणि शिवाय मी छोटे-छोटे व्हिडिओज बनवत असतो. म्हणजे करियर गाईडन्सचे किंवा ईमेल कशी करावी किंवा फॉर एक्झाम्पल आय अल्सो मेक सम सेशन्स ऑन प्रेझेंटेशन स्किल्स कसे असावेत, पीपीटी कशा बनवायच्या, ते प्रेझेंट कशा करायच्या, त्यात काय-काय करायचं, असे सगळे छोटे-छोटे व्हिडिओज बनवत असतो. त्याच्यासाठी मला हे सगळं असं करायला लागतं. कॉलेजमध्ये पण जमतं, अवेलेबल तर अख्खा स्टुडिओ आहे आमचा, पण तिकडे ना वेळच मिळत नाही. म्हणजे इतकी कामं असतात दिवसभरामध्ये, की असं काहीतरी करायला वेळच मिळत नाही. तर मी घरी येऊन सगळं करत असतो. त्यामुळे एन्व्हायर्नमेंट तयार करून ठेवलेलं आहे इथे. 2-3 प्रकारचे लाईट्स आहेत, दाखवतो. हां, बोला. सर मुकुल बोलतोय. हां. काल मी तुम्हाला एक युट्यूब लिंक शेअर केली होती माझ्या चॅनलची. हो, पाहिली मी. हा त्याच्यामध्ये इट इज गुड. म्हणजे तुम्ही जे करताय, अभ्यासाचं करताय, त्यामुळे तुम्हाला गिमिक्सची गरज नाहीये. पण हा तुम्ही जे लिहिता ना त्याच्यावरती, त्याचं हँडरायटिंग हा जरा चांगलं केलं तर बरं वाटेल बघायला. बरोबर ते आहे. पण त्याच्यात मला स्वतःचा म्हणजे वेबकॅम यूज करून मी स्वतः पण दिसलो पाहिजे असं मला हां, करायचं. एक्झॅक्टली तेच मी सांगत होतो तुम्हाला, की हा तुम्ही जर का तसं करत असाल, तर स्वतः करा. दिसायला हवं असेल तर तुम्हाला तसं शूट करावं लागेल वेगळं. तुम्ही दोन्ही एकत्र करू शकणार नाही. ओके म्हणजे तुम्हाला तुम्ही जे हाताने केलंय ते कसं केलंय? हा. हाऊ हॅव यू डन इट? एक वॅकॉम रायटिंग टॅबलेट यू हॅव येतं. गॉट वॅकॉम रायटिंग ना, बरोबर. त्यामुळे वॅकॉम रायटिंग करता तुम्ही समोर मोबाईल ठेवायचा तुमच्या हा आणि मोबाईलकडे बघायचं, बोलायचं आणि एका बाजूला वॅकॉम रायटिंग मध्ये ते शिफ्ट करायचं दोन्ही. काय म्हणायचं, मोबाईलवर अख्खं रेकॉर्ड करायचं ते आणि मग एडिटिंग मध्ये हे टाकायचं सगळं तुम्हाला. एडिटिंग करताना टाकायचं. मी तुम्हाला ओके दाखवणार आहे आज काय करायचं त्याच्यासाठी. ओके, आय एम गोइंग टू शो ओके टू यू. ते मी दाखवतो तुम्हाला कसं करायचं ते. म्हणजे तुम्ही समोर मोबाईल ठेवायचा, वॅकॉम तुमच्या खाली असतो, समोर मोबाईल बरोबर. ठेवायचा हा आणि मधून मोबाईलकडे बघून तुम्ही, मी आता जसं बोलतोय तुमच्याशी तसं बोलायचं हा आणि मग वॅकॉम वरती तुम्ही हे करायचं, द्यायचं आणि नंतर परत मध्ये बोलायचं, की तुम्हाला जसं आपण लेक्चर कसं घेतो ना तसं. बरोबर आहे बरोबर आहे. हां. पण आणि सगळं म्हणजे एक तुमचा वॅकॉम वरती रेकॉर्ड होत असतो व्हिडिओ आणि हो एक मोबाईल वरती येत असतो, बरोबर? हो मग ते दोन्ही किनेमास्टर मध्ये घ्यायचे ओके आणि मग ते कसे कट करायचे मी तुम्हाला दाखवणार आहे आज. बरं ठीक आहे. आय मी शो यू. तुम्हाला डिटेल प्रोसेस नंतर सांगतो तुम्हाला मी कसं काय करतोय ते. कारण का इन्स्टुगो नावाचं पण एक ऍप्लिकेशन आहे, ते स्क्रीन अनोटेटिंग ऍप आहे, ते यूज हो, करतोय मी. माहिती आहे, असे बरेच ऍप्लिकेशन्स आहेत. बरोबर आणि मी स्क्रीन रेकॉर्ड करतोय हो मला कम्प्युटरवरती. हो ना, माहिती आहे मला. मॅक मध्ये तर इनबिल्टच आहे. हा ओके. हां. तर दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. ते तुम्ही कसं पण करा. तुम्ही रेकॉर्ड, मला माहिती आहे वॅकॉमचं स्क्रीनवरच, माझ्याकडे वॅकॉम आहे. ओके ओके नाही ठीक आहे चालेल हां. सो चालेल मला कळलं. I know how it is recorded. I am saying you have an additional mobile phone also mounted in a tripod behind your mobile or behind your computer कम्प्युटर or your laptop. हा आणि त्याच्याकडे बघून बोलायचं. ते ते आणि ते दोन्ही रेकॉर्ड, म्हणजे मोबाईलवरती तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड होईल हा आणि तुमच्या कॉम्प्युटरवरती तुम्ही जो काही सॉफ्टवेअर वापरा त्याच्यामध्ये वॅकॉम रेकॉर्ड होईल. ओके ठीक आहे कळलं मग कळलं. ते दोन्ही व्हिडिओ ट्रॅक्स किनेमास्टर मध्ये एकत्र घ्यायचे आणि एका बाजूला कट करायचे. ओके ठीक आहे. ओके, असं करायचं ते. मी दाखवतो तुम्हाला आज ते. थँक्यू सर थँक्यू. या, डोंट वरी. इट्स व्हेरी सिंपल. काही रॉकेट सायन्स नाही त्याच्यामध्ये. इट्स व्हेरी इझी टू डू इट.
फक्त जरा पेशन्स ठेवून करायला लागतं एवढंच, बाकी काय नाही. सी आपलाच व्हिडिओ एडिट करताना जेवढा पेशन्स लागतो ना त्याच्यापेक्षा खूप कमी पेशन्स बाकीच्या लोकांचा एडिट करायला लागतो. आपल्याला कधीच आवडत नाही. त्यामुळे जोपर्यंत आपण ते आपला स्वतःचा व्हिडिओ बनवायला घेत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की आपण किती खराब दिसतो टीव्हीवरती. मला माहिती आहे ना, आता कालचा तुम्ही जो बघितला व्हिडिओ तो आता मला सवय झाली आहे, पण मला पूर्वी तर माझे व्हिडिओ अजिबात आवडायचे नाही. माझा आवाज किरटा यायचा, माझा एक्सप्रेशन यायची नाहीत किंवा माझं स्पष्ट बोलणं यायचं नाही. असे खूप चुका व्हायच्या. मी कॉन्शियस व्हायचो कॅमेराला. अरे बापरे! कॅमेरा समोर आहे म्हटल्यावर खूप मोठे लोक कॉन्शियस होतात ऍक्च्युली. मी तर अगदीच ऍक्टर बिक्टर तर कधीच नव्हतो. म्हणजे मी खूप कॉन्शियस व्हायचो पूर्वी. आता एवढी सवय झाली आहे की मला तुम्ही कुठेही कॅमेऱ्यासमोर उभं राहून बोलायला सांगितलं तर मी बोलतो. भाषण ठोकायची तर अगदीच सोपी. मला तर आता सवय झाली आहे. म्हणजे तुम्ही हजारो लोकांची कॉन्फरन्स घ्या, नाहीतर 1 टू 1 ट्युशन घ्या. कशामध्ये बोलायला आता मला काही प्रॉब्लेम येत नाही, पण त्याची सवय करायला सगळ्याची. कॅमेरा कॉन्शियसनेस असतो लोकांना. सगळ्यांना असतो आणि थोडासा. ओके. सो नाऊ लेट अस गो टू किने मास्टर. मी जातोय परत कालच्याच प्रोजेक्ट मध्ये जाणार आहे मी. तिथेच दाखवणार आहे. त्याच्यावरच दाखवणार आहे सगळं. सर ओके. हां. विचारायचं होतं बोला, की बोला. आपलं हे सेशन झालं, वर्कशॉप संपलं हां. की त्याच्यानंतर पण तुम्ही अवेलेबल असणार ना, म्हणजे काय गायडन्स वगैरे हवा असेल तर हो, अवेलेबल असणार मी. अवेलेबल असणार मी. फक्त काय होईल मला तुम्ही फोन केला आणि मी जर का त्यावेळेला अवेलेबल नसेल, तर मी आय विल कॉल यू बॅक. नाही नाही तसं नाही. जर हां. का आपला हा ग्रुप तसाच ठेवून आपला MFM 5 चा जो ग्रुप आहे हो, हा, तसाच ठेवलेला असतो. आणि तुम्ही ग्रुपमध्ये विचाराल तर नक्कीच उत्तर हा देणार मी त्याला. म्हणजे तसं तुम्ही हां. असणार that's what- आधीचे चारीच्या चारी ग्रुप तसेच आहेत अजून. हा तुमची 5वी बॅच आहे ही. तुमची ऍक्च्युली सर्वात छोटी बॅच आहे. माझ्या एवढी छोटी बॅच कधीच झाली नव्हती. समहाव यावेळेला 42 लोकांनी इन्क्वायरी केली. म्हणजे मी बोलताना काय चुकीचं बोललो का काय झालं माहित नाही. पण 42 लोकांनी इन्क्वायरी करून आलात तिघं चौघच. केतकी आणि हिमांशू माझे इंटर्न्स आहेत. माझे स्टुडंट्स आहेत. हिमांशू माझा स्टुडंट आहे, तो इंटर्न आहे. केतकी माझी इंटर्न आहे. आणि श्रावणी सुद्धा माझी इंटर्न आहे. ती माझ्याकडे इंटर्नशिप करतायत आता. आणि म्हणून त्याला मी सांगितलं हे जॉईन व्हा. मला तुम्ही पण शिकून घ्या हे सगळं. पण अदरवाईज दॅट इज व्हॉट हॅज हॅपन्ड अनफॉर्च्युनेटली दिस टाइम. बट द शो ऑलवेज गोज ऑन. म्हणजे एक जण जरी आला असतात आणि इफ यू आर रेडी टू टेक 1 टू 1 तरी मी शिकवलं असतं. मी पहिल्या दिवशी सांगितलं पाडगावकर मॅडमना जेव्हा त्यांनी पैसे भरले होते, त्याच्यानंतर 4 दिवस कोणीच पैसे भरले नव्हते. 1-2 दिवस राहिले होते शिल्लक. मी शेवटी त्यांना फोन केला, की असं झालंय, तर मला तुमचे बहुतेक पैसे परत करायला लागतील. कारण आपल्याच आवडणार नाही दोघांनाही 1 टू 1 केलेलं. या स्टेजपर्यंत गेलं, पण नंतर कानेरे मॅडमनी पटकन आल्या आणि जरा गौरेश आला. त्यामुळे पटकन ते 3 लोकं ठीक आहे. इट्स अ फाईन. एनिवे, लेट मी जॉइन द मीटिंग नाउ फ्रॉम माय मोबाईल फोन. आपण चालू करूया. अच्छा. गौरेश अजून यायचं. गौरेश आला का? गौरेश? गौरेश सर सर कधीच आलो. हा नाही आलायस पण इथे सर प्लीज वेट गौरेश इज कमिंग फ्रॉम क्लिनिक म्हणजे हो कोणतरी सर. दुसऱ्याने मेसेज पाठवला होता का? नाही सर, तो आईने मेसेज पाठवलेला. डॉक्टरकडे अच्छा. गेलेलो. आईने पाठवलं. डॉक्टरकडे ओके, गेलेलो. ओके. ठीक आहे. मला वाटलं तू आहेस की नाही आहे मला कळेना त्यामुळे मी विचारलं. एनिवे, आय एम जॉइनिंग अ मीटिंग नाउ. लेट अस स्टार्ट. आय एम स्टिल ट्राइंग टू फाइंड अ सोल्युशन की हे करता किने मास्टर मधनं आवाज कसा ट्रान्सफर करायचा त्याच्यामध्ये काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम म्हणजे ते देतच नाहीत करायला ऍक्च्युअली. ओके. सो आय हॅव जॉइंड. मी माझे व्हॉल्यूम सगळे इकडचे कमी करतो. आता स्क्रीन शेअर करतो.
ऑल राईट, हिअर वी आर. किनेमास्टर ओपन झालाय. कालचा प्रोजेक्ट ओपन करतोय मी. हा आपला कालचा प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये मी अशी सुरुवात केली होती सगळी रिमेंबर. हा आपला प्रोजेक्ट आहे कालचा, बरोबर. आता पहिले मी मुकुलने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. मुकुल, असं समजूया आपण की हे जे बॅकग्राऊंड आहे ना, हे म्हणजे तुझं बॅकॉमचं आहे. ओके, हा. दिस इज युअर बॅकॉम. आणि मोबाईलवरती जे शूट केलंय तू वॅकॉमवर बोलता बोलता, हा, ते माझा हा व्हिडिओ आहे. आलं लक्षात? हो हो ओके. आलं. सो लेट अस कन्सिडर दिस इज युअर वायकॉमचं जे तुझं वॅकॉमचं जे आहे ते आहे. स्क्रीन रेकॉर्डिंग. वॅकॉमचं रेकॉर्डिंग आहे, जे लॅपटॉपवर डायरेक्टली स्क्रीनवरनं येतं. आणि दुसरा आता त्याच्यावरती व्हिडिओ आहे. तर इन दिस थिंग यू हॅव गॉट समथिंग कॉल्ड लेयर्स. तुमच्या उजवीकडच्या गोल मेनू मध्ये मीडियाच्या डावीकडे लेअर आहे, दिसला? त्याला मी बरोबर. क्लिक करतोय आता. आणि काल आपण टेक्स्ट वापरलं त्यातलं, बरोबर. आपण त्यातलं हो. टेक्स्ट वापरलं. आज आता मी त्याच्यामध्ये मीडिया वापरणार आहे. मीडिया की परत आपण त्या मेनूवर जातो ज्याच्यामध्ये आपले सगळे फोल्डर दिसतात, बरोबर. आणि आता मी ओके. कालचा जो एक्सपोर्ट केलेला व्हिडिओ आहे माझा तो घेणार आहे. ओके, हा जो व्हिडिओ आहे हा हो. घेणार आहे. हा बघा, हा माझा व्हिडिओ घेतला मी. आता बरोबर. तुम्हाला काय दिसतंय बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला हा लेअर जो आहे, हा लेअर आहे म्हणजे बॅकग्राऊंड लेअर आहे, बरोबर. कुठच्याही बॅकग्राऊंड वरती लेअर टाकायचं असेल तर आधी बॅकग्राऊंड असायलाच लागतं. ओके, बट द बरोबर आहे. सेम थिंग वेन यू डू थिंग्स ऑन प्रीमियर और फायनल कट प्रो और एनी अदर कॉम्प्युटर बेस्ड सॉफ्टवेअर, त्याच्यामध्ये हा. इट कन्सिडर्स ब्लँक ऍज अ बॅकग्राऊंड. ओके. पण बरोबर आहे. ह्याच्यामध्ये मात्र बॅकग्राऊंड फिजिकली टाकायला लागतं. ओके, सो आय हॅव गॉट दिस बॅकग्राऊंड. काल जसं आपण व्हिडिओ हलवला तसं मी व्हिडिओ हलवतोय, सिलेक्ट करतोय आणि जरासा मी त्याला ट्रिम करतोय डावीकडनं. आता हा माझा व्हिडिओ इथे आहे, राईट. इथे व्हिडिओ चालू झाला, बरोबर. हा. आता आधी मी हा व्हिडिओ काल आपण केला तसा मोठा करून घेतो. आता इथे मोठा करायला काय करायचं, त्या व्हिडिओला क्लिक करायचं की त्याला चौकोन आला बघा, दिसतंय? बरोबर. त्या चौकोनाच्या खालच्या राईट साईडला जे असा एरो आलाय, असा हो. तो एरो खेचला की तिच्यावर मोठं. आता आपण लेअर मध्ये काम करतोय, बॅकग्राऊंड वर नाही, त्यामुळे डायरेक्टली ते असं होतं. ओके, तर ते आणि बोटानी पण करता येतं असं, बोटानी पण, दोन्ही बोटानी पण कमी जास्त करता येतं. तर आता मी ही पोझिशन माझी फिक्स केली. ऑलराईट. असं समजा की तुम्ही वॅकॉमवर काम केलंय, त्याचा व्हिडिओ तुम्ही शूट केलाय वेगळा, आणि हा खालचा जो वरचा जो आहे तो तुमचा वॅकॉमचा आहे, आणि याच्या नंतर खाली जो आहे किनेमास्टर मध्ये खाली जे असतं ते वरच्या बाजूला येतं. बॅकग्राऊंड पहिले, मग त्याच्यावरचा लेअर, त्याच्यावरचा लेअर, त्याच्यावरचा लेअर. तो वरती नाही येत, खाली येतो. कळलं? हो, कळलं कळलं. सगळ्यांना कळतंय ना? एव्हरीबडी इज गेटिंग इट? सर परत रिपीट करता प्लीज. हो, हे बघा. आता कसं असतं, जेव्हा आपल्याला दोन व्हिडिओज एकत्र करायचे असतात, एडिट, बरोबर. दोन व्हिडिओ एकत्र एडिट करायचे असले तर बॅकग्राऊंडला काहीतरी लागतं, त्याच्यावरती एक लेअर, त्याच्यावरती आपण एक एक लेअर देऊ शकतो. आता हा लेअर मी घेतलाय, हा समजा वायकॉमचा लेअर आहे किंवा आणखीन कुठलाही व्हिडिओ आहे. आता तुम्हाला मी आणखीन दाखवतो. हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ जर का मी घेतला आता असा, तर हा समजा व्हिडिओ आहे कुठला तरी. लेट अस डू वन थिंग. मी ना एक व्हिडिओ घेतो इथे, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ मध्येच कळेल काय होतं. आता लेअर नाही घेऊन चालणार, आधी मला मीडिया घ्यायला लागेल, कारण बॅकग्राऊंडवर टाकायचा आहे हा व्हिडिओ. नंतर मी कॅमेरावर जातो आणि अच्छा, मी आज एक माझा स्टेटस बनवला होता, तो स्टेटस घेतो. ओके, कुठे आहे तो व्हिडिओज मध्ये असेल कुठेतरी. नाही, माझा स्टेटस डाउनलोड मध्ये असेल. हा मी आज माझा स्टेटस बनवला होता. हा नाही, हा बनवला होता स्टेटस. ओके, तुम्ही बघितला का माझा स्टेटस आजचा व्हॉट्सअपचा? हा स्टेटस होता. हा मी आता इथे जाऊन, नेहमीच आपलं जाऊन बॅकग्राऊंडवर करताना आपल्याला डायरेक्ट करायला लागतं. हा स्टेटस मी असा केला. हा एक व्हिडिओ झाला. एक व्हिडिओ झाला आणि इक्वल केलं त्याला. आता हा प्ले करतोय मी.
हा बॅकग्राऊंडवर व्हिडिओ झाला. हा ओके. आता मी त्याच्यावरती दुसरा व्हिडिओ टाकणार. त्याच्यावर दुसरा व्हिडिओ टाकायला लेअरला क्लिक करायचं आणि तिकडनं मीडियावर जायचं. बॅकग्राऊंडला जाताना पहिल्या मीडियावर क्लिक करायचं, त्याच्यावरती लेअर टाकायची ऐवजी त्या लेअरवर जाऊन तिकडनं मीडिया क्लिक करायचं. ओके. आणि आता मी कालचा व्हिडिओ परत घेतोय. आपण जो घेतला तो हा व्हिडिओ मी घेणार आहे. हा व्हिडिओ त्याला साऊंड पण आहे. आता पहिला सगळा व्हिडिओला तर पहिला सगळा भाग मी ट्रिम करतो डावीकडनं असा खेचून आणि हा व्हिडिओ असा. आता 2 व्हिडिओ दिसतात तुम्हाला. खाली तो जोकरचा व्हिडिओ आहे आणि वरती दुसऱ्या जोकरचा व्हिडिओ आहे. बरोबर. दोन्ही जोकर एकत्र आहेत आता. राईट. तर वरती एक जोकर आहे, खालती एक जोकर आहे. वरचा जोकर मी मोठा करतो. हा बघा. आता ऍक्च्युली तुम्हाला खालचा जोकर दिसत नाहीये. बरोबर. आता मी काय करणार बघा. या व्हिडिओला मी ट्रिम करणार, कट करणार. इथे जायचं. आता जरासा वेळ गौरेशला कळला जोक. इथे आलो, जरासा पुढे गेलो, व्हिडिओवरती असा जरासा पुढे गेलो आणि व्हिडिओला क्लिक केलं आणि सीझरला क्लिक केलं आणि स्प्लिट ऍट प्लेहेड केलं. इथे स्प्लिट केला. नंतर परत थोडासा पुढे गेलो, टिक केलं, कात्रीला गेलो, स्प्लिट ऍट प्लेहेड केला. असं मी करत करत वेगवेगळे पीस बनवतोय त्याचे. ओके. हे वेगवेगळे पीस बनवतोय त्याचे. परत केलं, हे केलं, स्प्लिट ऍट प्लेहेड. अगेन आय गो अहेड, सिलेक्ट द व्हिडिओ, स्प्लिट. मी चक्क मध्ये मध्ये तुकडे करतोय माझ्या वरच्या व्हिडिओचे. ओके. आता लक्षात घ्या, खाली एक लेअर आहे, खाली एक लेअर आहे जो ओरिजिनल व्हिडिओ एक त्या जोकरचा आहे. वरती एक लेअर आहे, तो आणखीन एक 2 वेगवेगळ्या लेअरवर करतोय आता मी. हा परत इथे टिक केलं, इथून जाऊन स्प्लिट ऍट प्लेहेड. मी चक्क तुकडे बनवतोय. हा तुम्हाला लक्षात येतं ना मी काय करतोय ते सगळ्यांना. आय थिंक बाय नाव यू विल अंडरस्टँड व्हॉट आय एम डुईंग. स्प्लिट ऍट प्लेहेड वरच्या व्हिडिओवर, म्हणजे टेक्निकली स्पीकिंग वरचा व्हिडिओ, पण ह्याच्यामध्ये दिसताना तो खालच्या लेअरवर तो व्हिडिओ दिसतो. बरोबर ना. हे सगळ्यांना लक्षात आलं ना मी काय म्हटलं ते. हो लक्षात आलं. आणि परत इथे आणखीन एक स्प्लिट केला, इथे घेतलं, स्प्लिट केला. ओके. आणि शेवटचा परत भाग मी घेतला, सिलेक्ट केला, ट्रिम टू राईट. मी उजवीकडचा भाग सगळं काढून टाकला डायरेक्ट. आता काय दिसणार आहे. माझा व्हिडिओ दिसणार पहिले सगळा. हे बघा, हा सगळा माझा व्हिडिओ दिसतोय. ओके. आता मी काय करणार, हा मधला सेकंड भाग डावीकडे डस्टबिन आहे बघा. स्क्रीनवरती माझ्या डावीकडे, एकदम डावीकडे डस्टबिन आहे. डस्टबिनला घेतलं, डिलीट केलं. तिसरा भाग मध्ये एक एक गॅप ठेवून मी हे भाग डिलीट करतोय. ओके. आता बघूया प्ले करून काय होतं. हे बघा, इथे मी कट केलाय, तिथे खालचा व्हिडिओ दिसतोय. बरोबर. आलं लक्षात मुकुल. All you have to do is, you have to हो, shoot sir. your entire video while you're talking on Vicom, while you're doing Vicom. एक तुमचा व्हिडिओ जो आहे तो वरती ठेवायचा, Vicomचा व्हिडिओ कंटिन्युअसली खाली चालू ठेवायचा. ओके. फक्त जेव्हा तुम्ही व्हिडिओ चालू कराल तेव्हा टाळी वाजवायची अशी एक. Vicomच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा तुम्हाला आवाज येईल आणि तुमच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा आवाज जाईल. आपण जो व्हिडिओ एडिटिंग मध्ये हा क्लॅपबोर्ड वापरतो माहिती ना असा, त्या क्लॅपबोर्डचे 2 उपयोग असतात. एक उपयोग म्हणजे त्याचे शॉर्ट नंबर कुठला आहे, सीन नंबर कुठला, शॉर्ट नंबर कुठला, प्रोडक्शन कुठलं, हे सगळं त्याच्यावर लिहिलेलं असतं, ते रेकॉर्डवर येतं. आणि दुसरं म्हणजे तो जो क्लॅप होतो तेव्हा एक साऊंड येतो. बरोबर. काल आपण जेव्हा साऊंड घेतला तेव्हा त्याचे असे वेव्हफॉर्म दिसते. बरोबर. तो क्लॅपचा शार्प साऊंड असल्यामुळे असा मोठा वेव्हफॉर्म येतो. तो वेव्हफॉर्म वरच्या व्हिडिओचा आणि खालच्या व्हिडिओचा मॅच करायचा की तुमचा दोन्ही ऑडिओ सिंक होतो, नाहीतर पुढे मागे ऑडिओ व्हायची शक्यता असते. बट दिस इज सो इझी. बघितलं ना. फक्त एक डेंजर असं आहे की आता समजा बॅकग्राऊंड वरती म्हणजे पहिला मीडियाचा जो हे बटन आहे,
हे जेव्हा बटन दाबतो तेव्हा आपण बॅकग्राऊंड व्हिडिओ टाकतो आणि लेअर मधनं जेव्हा मीडियाचं बटन टाकतो तेव्हा आपण त्याच्यावरती लेअर टाकतो. बरोबर. आता तुम्ही बघा, मी आता मीडिया टाकतो आणि इथे इथे एक व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न करतो. सॉरी, एक्सपोर्ट मध्ये जाऊन हा व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न करतो. तो बघा कसा आला, खाली आला. बरोबर. आणि तो दिसला तरी तो तुम्हाला प्ले होणार नाही. ओके, हे बघा, इथपर्यंत आलो मी. हा संपला व्हिडिओ, प्ले केला, तो प्ले नाही होणार कारण लेअर मध्ये टाकलाय मी डायरेक्ट. लेअर मधला व्हिडिओ बॅकग्राऊंड शिवाय प्ले होत नाही. बरोबर. आता हा मी डिलीट करतो आधी आणि मग हा बॅकग्राऊंडवर टाकतो. हा बॅकग्राऊंडवर टाकला, एक्सपोर्ट बॅकग्राऊंड. आता हा व्हिडिओ बॅकग्राऊंडवर आहे. बरोबर. आता गमत अशी आहे की बॅकग्राऊंडवर जर तुम्ही जर का मगासारखा कट केला व्हिडिओ गॅप्स मध्ये, हे बघा, हे आता मी इथे कट करतो, कात्री घेतली, स्प्लिट ॲट प्ले हेड, परत पुढे गेलो, सॉरी, पुढे गेलो, कात्री घेतली, स्प्लिट ॲट प्ले हेड. ह्याच्यामुळे मी तुकडे करतोय मागात सारखे. बरोबर. ह्याचा एक एक तुकडा केला. आता गंमत अशी आहे की बॅकग्राऊंडवरचा जो व्हिडिओ असतो म्हणजे पहिल्या लेअरवरचा व्हिडिओ असतो त्यातला मधला भाग जर का काढला तर व्हिडिओ परत ऍडजस्ट होतो, तिथे गॅप राहत नाही. इज एव्हरीबडी गेटिंग इट? गौरेश, मुकुल, पाडगावकर मॅडम, कानेरे, केतकी, हिमांशू. बॅकग्राऊंड मध्ये असलेला व्हिडिओ, एनी व्हिडिओ दॅट इज इन द बॅकग्राऊंड, when you remove one part, it will fill up with another part. It will not remain like that. If you want to do this kind of editing, you have to put that video on the layer. Only then the parts on the middle can be cut. Okay? Got the idea, everybody? हे बघा, हा आता जो व्हिडिओ केलाय, this is because my video is on the layer. It is not on the background. If I tried to cut the Joker, then there would have been a problem. Let us try the opposite. Okay, आता माझा हा व्हिडिओ, I have got this video of mine. I am going to put the layer, media, I am going to go to download and I am going to put the Jokerचा video as a layer. See, like this. मोठा करतोय मी चक्क त्याला लेअर मध्ये. हा मी आता जोकरचा व्हिडिओ मोठा केला. ऑलराइट. आता आय एम गोइंग टू कट द जोकर व्हिडिओ. मगाशी आपण माझा व्हिडिओ कट केला. नाउ आय एम गोइंग टू कट द जोकर व्हिडिओ. मगाच एवढे भाग नाही करत, मगाशी दाखवायला केले. स्प्लिट ॲट प्ले हेड, स्प्लिट ॲट प्ले हेड, स्प्लिट ॲट प्ले हेड आणि आणखीन एक स्प्लिट ॲट प्ले हेड. And now I can remove this. I can remove one part here, one part here, and I can play this video now. Hey baka. See? Now you seem it is nice, but इथे आता actually काय केलंय, बॅकग्राऊंडचा व्हिडिओ माझा ठेवलाय आणि जोकरचा व्हिडिओ वरती ठेवलाय. Okay, effect is same, but I have cut the Joker video. I have not cut my original video. So Mukul, when you do your thing, you have to find out which is looking better, whether Viacom is looking better on the layer or your video is looking better on the layer, and that there is no definition to it. It will depend on how you shoot the video. ओके सर. आणि ह्याच्यात जर सपोज तुमचा व्हिडिओ 90% ऑफ द स्क्रीन ऑक्युपाय करायला हवा असेल आणि जोकर फक्त 10%, तर मग काय झूम आउट करायचं काय? So there can be two Jokers together. हे काय? You can also do this की तुमचा व्हिडिओ ते कंटिन्युअस चालू ठेवायचा एका साइडला, वायकॉम ऍडजस्ट करायचा अशा प्रकारे की तुम्हाला तुमचा कॉर्नर मिळेल. बरोबर. Okay, let's try something else. I'll do something more now. I'm going to keep this video, right? I'm going to take the layer again and I'm going to go to export again and I'm going to use the another video here. Okay, आता I've got two of my videos running together. इथे माझा व्हिडिओ ठेवला मी साईडला, राईट, आणि इथे तुम्ही खाली वॅकॉम केलं. खाली वॅकॉम चालू आहे, तुमचा व्हिडिओ कंटिन्युअसली चालू आहे. गॉट इट? यू कॅन डू इट लाईक दिस ऑल्सो.
येस, कळलं कळलं. So it depends on how you want to treat your video. If you want to want it like this, then you can keep your video running there and you can keep that running there. दोन्ही करता येतं. बरोबर? कळलं कळलं सर. ओके, चलो. सो गुड. सो यू अंडरस्टूड दिस. सगळ्यांना कळलं का? आणि सगळ्यांना कळलं का? फॉर एक्झाम्पल, तुम्ही कुठल्या तरी भजनी मंडळ किंवा तुमच्या ग्रुपच्या पिकनिकला किंवा तुमचं कुठलं गॅदरिंग आहे तिकडे गेलात. इफ यू गॉन टू सम गॅदरिंग, ओके, पिकनिकला गेलात, गेट टुगेदर आहे, मित्र मैत्रिणींचा ग्रुप आहे आणि 2 लोकांनी शूट केलं. 2 लोकांनी. म्हणजे तसं तुम्ही डायरेक्ट करायचं आता. तुम्ही आता फिल्म मेकर झालाय. तुम्ही सांगायचं की आता प्रत्येक जण गाणी म्हणतो टाइमपास करायला. काही कविता लोक म्हणतात, काही गाणी म्हणतात, काहीतरी कोणी आणखीन काहीतरी सादर करतं. आपल्या ग्रुपमध्ये आपण जमलो की असं काय काय घडत असतं बरेच वेळा. तर वन पर्सन विल शूट लाईक दिस. माझा आता जो तुम्हाला दिसतोय त्यांचं गाणं एकट्याचं घ्यायचं एकानी कोणीतरी आणि दुसऱ्यानी अख्ख्या ग्रुपचं कंटिन्युअस शूटिंग करायचं. एकाचा चेहरा, दुसऱ्याचा चेहरा, तिसऱ्याचा चेहरा, चौथ्याचा चेहरा किंवा अख्खा ग्रुप गाणं म्हणताना बसलाय आणि तो मध्ये माणूस गाणं म्हणतोय. ओके, असा एकाने व्हिडिओ शूट करायचा. गॉट इट? आणि त्याला पण तुम्ही सुरू करा असं कोणीतरी सांगायचं की तो व्हिडिओ आपण एका वेळेला दोन्ही चालू झाले पाहिजेत व्हिडिओ. ओके, म्हणजे किंवा दोघांनी आधी चालू करायचे आणि मग कोणीतरी सुरू करा असं म्हणायचं. ते सुरू करा हे आपल्याला ऑडिओमध्ये मॅच करता आलं पाहिजे. ओके, ते एकदा मॅच झालं की सगळा व्हिडिओ मग तुम्ही एका बाजूला कोणाचा तरी व्हिडिओ आयदर कॉर्नर मध्ये असा ठेवायचा, मगाशी ठेवला तसा, असा. नाहीतर तुम्ही त्यांचा एका बाजूला लेअर, म्हणजे कधी तुम्ही क्राऊड ऐकताना दाखवता, मग कधी तुम्ही त्यांचं गाणं ऐकताना गाणं दाखवता, असं करत करत आणि त्याचा एकच ट्रॅक ठेवायचा. ते पण दाखवतो कसं करायचं. एकच ट्रॅक ठेवायचा, बाकी सगळं तुम्ही काढून टाकायचं. सो यू कॅन डू दॅट ऑल्सो. म्हणजे समजा आता मी गाणं म्हणतोय इथे, ओके, मी इथे गाणं म्हणतोय आणि माझ्या ग्रुपमध्ये लोक आहेत जे आहेत ते त्यांचा मी व्हिडिओ घेतलाय दुसरा. लेट अस सी व्हॉट आय हॅव इन माय कॅमेरा. आता काही नसेल माझ्याकडे, पण लेट अस सी माझ्याकडे काय आहे का. नुसता ग्रुप फोटो असला तरी तुम्हाला लक्षात येईल. ओके, हे काय आहे? ग्रुप फोटो आहे पण व्हिडिओ दिसत नाही मला ग्रुपचा कुठे काढलेला. ओके, माझ्याकडे एका पक्षाचा व्हिडिओ आहे. तो आता मी इथे असा ठेवला आणि हे बघा, हा पक्षी माझ्या दारात येतो. हा तर खूप सुंदर. दिस इज कॉल्ड फॅन टेल फ्लाय कॅचर. या पक्षाचं नाव आहे फॅन टेल फ्लाय कॅचर. फार सुंदर गाणं आहे त्याचं. स्प्लिट. आता समजा मी गाणं गातोय, किंवा माझा एक व्हिडिओ आहे आणि हे सगळं जे चालू आहे आता हे दिस इज ऑल ऑडियन्स. तर हे आता डिलीट करता येईल मला. हे डिलीट केलं, हे डिलीट केलं. म्हणजे तुम्ही थोडा वेळ ऑडियन्स दाखवू शकता तुमचा ग्रुपचा आणि थोडा वेळ गाणं म्हणणारा क्लोजअप घेऊ शकता. असं पण करता येतं. बरोबर आलं लक्षात? सो दिस हाऊ यू डू इट. आता लास्ट एक गोष्ट ह्याच्यामध्ये या पार्ट मधली आणखीन एक गोष्ट. आता हा माझा ऑडिओ आहे इथे. एक मिनिट जरा खाली जातो. आता जर का 2 आपण घेतले, तुम्ही दोन कॅमेऱ्यामध्ये कोणाचं तरी गाणं शूट केलंय, ओके, आणि तुम्ही दोन्ही जर का व्हिडिओ एकत्र लावले तर त्या आवाजामध्ये प्रॉब्लेम येईल. एकाच व्हिडिओच्या मध्ये गाणं असलं पाहिजे, दुसऱ्यामध्ये गाणं नसलं पाहिजे. तर आता इथे काय करायचं दाखवतो तुम्हाला. मी आता हे डिलीट करतो सगळं. इथे आता मी काय करतोय बघा. इथे आता मी एक व्हिडिओ टाकतोय पहिले. तेच व्हिडिओ टाकतो. एक हा व्हिडिओ टाकतो आणि याच्या सुरुवातीला जाऊन तोच व्हिडिओ परत मी दुसरा पण टाकतोय. जस्ट टू शो यू व्हॉट हॅपन्स. ओके,
सुरुवातीला जाऊन लेयर मध्ये मी तोच व्हिडिओ दुसरा व्हिडिओ टाकतो. आधी हा टाकणार दुसरा. तर 2 व्हिडिओज आहेत लेयर मध्ये. ओके, हा मी जरासा ट्रिम करतो थोडासा आणि आता 2 व्हिडिओज मध्ये इथे आहेत प्ले होत. आता प्रॉब्लेम असा आहे की जर का त्याचे दोन्हीचे आवाज नको असतील, एकाचा आवाज हवा आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठेतरी व्याख्यान देताय, बरोबर, किंवा कोणाचं तरी व्याख्यान शूट करताय, तर त्याचा असा मिडशॉट येणार, बरोबर. व्याख्यान देणाऱ्याचा हा मिडशॉट, बरोबर आहे. हा मिडशॉट झाला व्याख्यान देणाऱ्याचा, कोणतरी बोलताय त्याचा. पण मधून मधून तुम्हाला क्राऊड, म्हणजे 2 कॅमेरे चालू आहेत. एक कॅमेरा फक्त क्राऊडचा फोटोग्राफी करतोय, बरोबर, आणि त्याचे काही क्लोजअप्स घेतोय. एक कॅमेरा कंटिन्युअस ते काम करतोय. एक कॅमेरा माणसावर स्टेबल आहे, स्टॅटिक कॅमेरा आहे, लावून ठेवलेला आहे. व्याख्यान देताना तो अख्खा व्याख्यान तो रेकॉर्ड करतोय. आता मधून मधून क्राऊड घेतोय ना, आपण काय करतो, आपण एक 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 करत आपण हे आता जे जसं कट केलं तसं करतो, बरोबर ना. स्प्लिट केला व्हिडिओ, परत स्प्लिट केला. मी 2-3 वेळा फक्त स्प्लिट करतो, म्हणजे मला तुम्हाला दाखवता ते पहिले दाखवता येईल. त्याच्यामध्ये वेळ घालवत नाही मी. आता स्प्लिट केला. आता हे मधला काढला मी, डिलीट केला. म्हणजे आता 2 वेगवेगळे व्हिडिओ आहेत. ऍक्च्युली 2 वेगवेगळे व्हिडिओ आहेत बघा. किंवा मी काय करतो, हे काढून टाकतो आणि तिकडे बॅकग्राऊंड टाकतो सर. म्हणजे इट विल बी लाईक 2 व्हिडिओज. नाही नाही नाही, सॉरी सॉरी सॉरी, तसं चालणार नाही. कोण तुम्हाला दाखवायचं त्याचा चालणार नाही. 2 व्हिडिओज आहेत. आता दोन्ही व्हिडिओज मध्ये साऊंड आहे आणि तुम्हाला ठेवायचं आहे एकाचाच साऊंड. एक तर तुम्ही काय करू शकता, वरच्याचा साऊंड नकोय तर तुम्ही साऊंड मध्ये जाऊन 0 करू शकता साऊंड, बरोबर. हा एक उपाय झाला. दुसरा उपाय असा आहे, किंवा 2 वेगवेगळे आवाज तुम्हाला वेगळ्याचे एडिट करायचे आहेत. आता या व्हिडिओला मी क्लिक केला वरच्या, नीट बघा मी काय करतो. वरच्या व्हिडिओला क्लिक केलं आणि या मेनू मध्ये इकडचा जो मेनू आला राईट साईडचा, त्याच्यामध्ये खाली गेलो. ओके, आणि तिथे खाली एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ आलाय बघा. एक्स्ट्रॅक्ट ऑडिओला क्लिक केलं की त्याची इथे खाली ऑडिओ फाईल आली. त्या आवाजाची खाली ऑडिओ फाईल आली. दिसतंय सगळ्यांना? दिसतंय? हो हो, दिसलं. बरोबर. आता मी ह्याला पण क्लिक केलं, ह्याला, आणि त्याचं पण ऑडिओ काढला, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ. त्याच्या खाली त्याचा आवाज आला बघा. दिसतंय? खालच्या लेअरचा खाली आवाज आला. हा पण मी आता करतोय, इथे घेतोय. प्रत्येक त्याचा मी एक एक ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करतोय. हे बघा, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ, आणि इथे खाली ऑडिओ आले सगळे त्याचे. आता मी काय करणार आहे, ह्या ऑडिओचा इथे इथे हा एक ऑडिओ आहे. हे सगळे ऑडिओ मी डिलीट करणार आहे, खालच्या लेअरचे, म्हणजे लेअर वाले ऑडिओ, आणि एकाचा ऑडिओ ठेवून जाणार आहे. म्हणजे आता काय झालं, माझा इथे एकाचाच फक्त ऑडिओ आहे, दुसऱ्याचा ऑडिओच नाही चालत आहे. हे बघा, एकच ऑडिओ चालवणार आहे मी. हा जो ऑडिओ आहे मेन, ह्याचा ऑडिओ चालू आहे, दुसऱ्याचा ऑडिओ मी काढूनच टाकला. म्हणजे आवाजामध्ये गडबड नाही होणार कधी, बरोबर. डबल डबल आवाज येणार नाहीत, एको येणार नाही. चुकून जर का तुमचा ऑडिओ जरा पुढे मागे झाला असेल तर तो डबल आवाज येणार नाही. डबल म्हणजे त्यांचा घोगरा आवाज किंवा क्राऊड सारखा आवाज येतो. एकाचा ऑडिओ पूर्ण काढून टाकला की प्रश्नच मिटला. यू कॅन प्ले विथ ऑडिओ लाईक दॅट. 2 वेगवेगळ्या ऑडिओ फाईल्स तुम्ही अशा प्ले करू शकता. फक्त एक लक्षात ठेवायचं की ही जर का ऑडिओ फाईल तुम्ही हलवली, आपण काल जसा व्हिडिओ हलवला, आता ही ऑडिओ फाईल इंडिपेंडेंट झाल्यामुळे ही हलते अशी. ती एकदा हलवली की तुम्हाला काहीही करता येत नाही. ती परत त्या टाळ्यावर आणणं भयंकर कठीण जातं, हे लक्षात ठेवा फक्त. ओके, हे लक्षात ठेवा. ते परत ते व्हॉइस सिंक करायला करणं होत नाही. ती एकदा हल्ली की हल्ली, मग आपल्याला ते परत त्याच्यावर आणायला भयंकर कष्ट पडतात. आणि या सॉफ्टवेअरमध्ये तर खूपच कष्ट पडतात. ही सॉफ्टवेअर इज नॉट मेंट फॉर व्हेरी मायन्यूट ऍडजस्टमेंट्स. ही आता इथे डावीकडे हल्ली आहे ना, ती परत इथे एक्झॅक्टली त्या जागी हलवून त्याचं लिपसिंग बरोबर होणं, म्हणजे अगदी फ्रेम टू फ्रेम एडिटिंग झालं, ते होत नाही. ओके, त्यामुळे ते
साऊंड फाईल जोपर्यंत तुम्ही अनलेस यू आर 100% शुअर, हे बघा ही कुठच्या कुठे गेली साऊंड फाईल माझी, ही 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 हल्ली ही आता इथपासून असली पाहिजे खरं म्हणजे अशी, तर ते कठीण जातं. त्यामुळे शक्यतोवर साऊंड फाईलची गरज नसताना खेळू नये. जास्तीत जास्त काय करायचं तर व्हॉल्यूम कमी जास्त करून टाकायचं. ओके, आलं लक्षात? गॉट इट. किंवा काय करायचं? सर किनेमास्टर हे ऍप कम्प्युटरवरती पण येतं ना? कॉम्प्युटरवरती घेता येतं, कॉम्प्युटर साठी येत नाही. अच्छा. हा, म्हणजे काय करायला लागतं, व्हॉट यू हॅव टू डू इज यू हॅव टू इन्स्टॉल अ सॉफ्टवेअर कॉल्ड ब्लूस्टॅक्स. आहे. ब्लूस्टॅक्स इज अन एम्युलेटर. हो. पण ती एवढी मेमरी खातं की तुम्हाला किनेमास्टर वापरते असं वाटणारच नाही. झोपतो कॉम्प्युटर. बापरे. माझा 16 GB चा मॅक्स सुद्धा झोपतो. ओके. एका लिमिट पर्यंत तो काम करत नाही. त्यामुळे किनेमास्टर हे मोबाईलवरच वापरावं आयडियली. इफ यू टेक इट ऑन युअर मोबाईल, आपला पीसी ऑर समथिंग, इट विल वर्क, बट इट विल वर्क सो स्लो की यू विल गेट बोर्ड विथ दॅट. त्याच्यापेक्षा आपल्या मोबाईलवर केलं बरं असं म्हणाल. तर ब्लू स्टॅक्सने प्रॉब्लेम होतो का कम्प्युटरचा? नाही, कॉम्प्युटरचा प्रॉब्लेम इट टेक्स मोर मेमरी. See, ओके. you are dealing with almost dealing with two operating systems ना. तुम्ही ब्लूस्टॅक्स मधनं अँड्रॉइड सिस्टीम चालवताय. ओके. ठीक आहे. इट इज अन एम्युलेटर. मग इट इज गोइंग टू हॅव अ लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. इट डझंट वर्क वेल. म्हणजे मी केला प्रयत्न करायचा त्याचा. आय ऑलरेडी ट्राईड इट, बट आय डि नॉट लाईक द एक्सपिरियन्स ऑफ युझिंग ब्लूस्टॅक्स आणि किनेमास्टर ऑन माय पीसी. ओके. आय वुड रादर यूज इट ऑन अ मोबाईल फोन. आणि जर का पीसी वर करायचं आहे तर ब्लूस्टॅक्स कशाला वापरायचा, मग दुसरे सॉफ्टवेअर आहेत ना पीसी वर वापरायसाठी, मग तेच शिकायचे. ओके. राईट ना. वाय यूज, म्हणजे एवढा तास कशाला करायचं की किनेमास्टरच मला वापरायचं आहे. सगळ्या व्हिडिओ एडिटिंगचं सॉफ्टवेअरचं लॉजिक हेच असतं. अच्छा. एक फोल्डर असतो, एक टाइमलाईन असते, काही इफेक्ट्स असतात, कट, आणि हे सगळ्याचे फक्त मेनू बदलतात. बरोबर आहे. The only thing that changes is मेनू. कात्री इथे दिसत असेल तर तिकडे ब्लेड दिसतं. ओके, दॅट्स ऑल. बाकी एक्झॅक्टली सेम. त्याचं लॉजिक, एडिटिंगचं लॉजिक एकच आहे. कुठच्याही जगातल्या अक्षरशः कुठच्याही व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर मध्ये काम केलं तरी हेच लॉजिक असतं. बिकॉज इट इज नॉट जस्ट द फंक्शन ऑफ कटिंग व्हिडिओ, इट इज स्टोरी टेलिंग. राईट. So there are other softwares which are you can download DaVinci Code. DaVinci Code hai. You can download that. You can use it for video editing. You can learn it in say one day. ओके. Okay. Why we are teaching this? Because this is what everybody has. A lot of people don't have a PC also, and a lot of people don't have a PC worth doing video editing. 4 GB RAM असल्यावर काय चालणार तुमचं? बरोबर आहे. बरोबर आहे ना. 4 GB रॅम वरती तुमचा 4K व्हिडिओ शूट केला तर तो तुम्हाला एडिट पण करता येणार नाही साध्या मशीनवरती. राईट. मला कमीत कमी 16 GB 32 GB रॅम असेल तर व्हिडिओ एडिटिंगला पीसी वर चांगला आहे. त्यापेक्षा आपल्या मोबाईल इज देअर, यू कॅन इझिली एडिट दॅट. ओके. करून बघायला काहीच हरकत नाही. यू कॅन ऑलवेज डू इट. इट्स नॉट डिफिकल्ट. जस्ट ट्राय इट आउट. इफ यू सी व्हॉट आय एम टीचिंग यू, दॅट्स आय एम टेलिंग यू. I am not teaching you video editing. I am not teaching you KineMaster. I am teaching you filmmaking. KineMaster is just a small tool in filmmaking. बरोबर आहे. Right? Because we are doing it on mobile, I am teaching you KineMaster. Otherwise, I am actually teaching you filmmaking. I am not teaching you editing at all. Editing is a part of the filmmaking process. That's it. मग तुम्हाला कुठलं हवं ते तुम्ही सॉफ्टवेअर युज करू शकता. ओके. हा, बोला. जेव्हा सिरियल वरती हे करायचं असतं किंवा ज्या फिल्म्स मध्ये जेव्हा हे ऍडव्हर्टाइज ऍक्शन्स आणि मग त्यांचे वर्डिंग्स हे जेव्हा करायचे असतात तेव्हा पण हे अशाच पद्धतीने केलं जातं का, काय करतात? अशीच पद्धत असते. काही बदलत नाही. म्हणजे डबिंग नंतर करतात आणि आधी असं करतात का ऍट अ टाइम दोन्ही करतात आणि मग दोन्ही प्रकारचं फिल्म मेकिंग होतं. काही लोक, काही डायरेक्टर्स असतात, ते प्रेफर डबिंग. म्हणजे आधी सगळं शूट करतात आणि मग स्टुडिओमध्ये तो फिल्म चालू असता ते डबिंग करतात. पण हल्ली खूप लोक सेटवरच साऊंड रेकॉर्ड करतात. त्याला सिंक साऊंड म्हणतो आम्ही.
ओके, जेव्हा ऍक्टिंग चालू असतं त्याच वेळा वरतून बूम माईक लावला जातो एक, आणि त्याच वेळेला व्हॉइस रेकॉर्डिंग पण करून घेतात आणि मग तो व्हॉइस एडिट करतात, फिल्टर करतात. ओके, सो देर इज नो रूल. सम पीपल प्रेफर डबिंग, सम पीपल प्रेफर सिंग सॉन्ग. पण व्हॉइस एडिट करतात म्हणजे एक्झॅक्टली काय करतात? तुमचा व्हॉइसचा वेगळा हे देतात? मी सांगितलं ना, क्लॅपबोर्ड असतो, क्लॅपबोर्ड हम्म, बरोबर. त्या क्लॅपबोर्ड केला ना की त्याची एक स्पाईक येते साऊंडच्या याच्यामध्ये. जसे आता हे दिसतंय ना तुम्हाला, हे दिसतंय ना, हे दिस इज कॉल्ड स्पाईक. हा जो भाग दिसतोय तुम्हाला इथे, हा जो दिसतोय ना, दिस इज द स्पाईक ऑफ दॅट. हे जे इथे तुम्हाला वेव्ह दिसतायत ना, दीज आर द स्पाईक्स. ओके, तर हे स्पाइक्स आहेत ते जेव्हा तुमचा शार्प साऊंड येतो ना तेव्हा असा मोठा स्पाइक येतो, मोठाच्या मोठा. तो स्पाइक मॅच करायला लागतो फक्त त्यानंतर एडिट करताना. म्हणजे लिपसिंग करायला बरं पडतं, ते बोलता बोलता लिपसिंग करायला. पण ते दॅट इज अन आर्ट अगेन. म्हणजे साऊंड एडिटिंग इज अनदर आर्ट, पार्ट ऑफ फिल्म मेकिंग, बट साऊंड एडिटिंग इज अनदर आर्ट. आय एम गोइंग टू टीच दॅट ऑन फ्रायडे. शुक्रवारी मी शिकवणार आहे. ते कॉम्प्युटरच्या सॉफ्टवेअरवर शिकवणार आहे. ते लोक मोबाईलवरती काहीच करत नाहीत बरं का. खूप कमी लोक मोबाईलवरती ऍक्च्युअल फीचर, पण देर आर सम फीचर फिल्म्स विच हॅव बीन शॉट ऑन मोबाईल फोन बट एडिटेड ऑन पीसीज. हा जो उद्योग आहे ना आपण करतोय, ह्या छोट्या छोट्या फिल्म बनवायसाठी आहे. यू कॅनॉट एडिट पॉसिबली एडिट अ 3 hour फिल्म और 2 hour फिल्म ऑन अ मोबाईल. द मोबाईल विल नॉट सपोर्ट दॅट मच मे बी, or it'll take very long time to export it. ठीक आहे. ओके, आता देर इज वन मोर थिंग आय हॅव टू शो यू. आता मी काय करतोय सगळ्यांनी नीट बघा. मी आधी एक बॅकग्राऊंड टाकतोय. आय एम पुटिंग दिस बॅकग्राऊंड. हे बॅकग्राऊंड टाकलं मी, हे बॅकग्राऊंड टाकलं. ओके, हा आता व्हिडिओ नकोय मला, आय एम डिलीटिंग इट. हे बॅकग्राऊंड टाकलंय मी. यू कॅन सी दिस बॅकग्राऊंड. ओके, द बॅकग्राऊंड. आता माझ्याकडे अनफॉर्च्युनेटली ग्रीन स्क्रीन होता तो नाहीये सध्या. त्यामुळे माझ्या इकडची जी भिंत आता पांढरी, ती पूर्वी ग्रीन होती. त्याच्यावरती मी काहीतरी शूट केलं होतं, ते मी ह्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करताय लेअर म्हणून. ओके, आय एम गोइंग टू यूज इट ॲज अ लेअर. लेअर मध्ये जातो, मीडिया मध्ये जातो, आणि आता ते कुठे आहे, बहुतेक इथे आहे कुठेतरी आहे. हे बघा, हा माझा फ्लूट वाजवतानाचा एक व्हिडिओ आहे, दिसला. ओके, हा माझा फ्लूट वाजवतानाचा व्हिडिओ आहे. तो मी आता अख्खा मोठा करतो एवढा. ओके, आणि मी थोडासा तो व्हाईट पडदा आहे माझा तो ठेवणार आहे तसा, आणि हा असा व्हिडिओ असणार. हा जरा पुढे घेऊन बघतो कसा येतोय. असा आला. ओके, आता बघा. आता व्हॉट आय एम गोइंग टू शो यू इज क्रोमा. ओके, आय एम गोइंग टू शो यू समथिंग कॉल्ड क्रोमा. तुम्ही एक लक्षात घ्या, आपल्या चेहऱ्यावरती, आपल्या स्किनवरती, बरोबर, आपल्या स्किनचा कलर रेड, येलो, ब्लॅक, व्हाईट या सगळ्यांनी बनलेला असतो. बरोबर, त्याचे परम्युटेशन कॉम्बिनेशनने बनलेला असतो. बरोबर आहे. अग्रीड एव्हरीबडी? कळतं ना सगळ्यांना? आपल्या चेहऱ्यावरती जे रंग असतात हे रेड, येलो, ब्लॅक आणि व्हाईट या 4 रंगांनी बनलेले असतात. ओके, पण आपल्या चेहऱ्यावरती कुठेही निळा आणि पिवळा पण असतो आपल्या चेहऱ्यावरती. म्हणजे पिवळा, लाल, काळा, पांढरा हे सगळे कलर मिक्स असतात. माझा आता चेहरा दिसतोय तुम्हाला, ह्याच्यामध्ये मायन्युटली बघितले सगळे कलर दिसतात. त्याच्या कॉम्बिनेशन दिसतात. ब्राऊन दिसतो, रेडिश दिसतो, व्हाईटिश दिसतो, ब्लॅकिश दिसतो, सगळे. पण कुठेही निळा आणि हिरवा नसतो. कधीही आपल्या स्किनवरती निळा आणि हिरवा नसतो. त्यामुळे आम्ही जेव्हा क्रोमा शूट म्हणून करतो, ह्याला स्पेशल इफेक्ट्स मध्ये जातं हे. ह्याच्यामध्ये मागच्या बाजूला बॅकग्राऊंडला आयदर निळा नाहीतर हिरवा पडदा वापरला जातो. ओके, आणि निळा पण हल्ली कमी वापरला जातो, कारण काळा रंग आहे ना, तो काळा रंग कधी कधी रिफ्लेक्ट केला लाईट की तो निळा रिफ्लेक्ट करतो थोडासा. ओके, आपण जर का बघितलं कोणाचे तेलकट केस असते, चप्पी तुप्पी केलेली असते, त्याच्या डोक्यावरती लाईट पडला की निळसर झाक दिसते आपल्याला. बरोबर, त्यामुळे काळा रंग थोडासा निळा रिफ्लेक्ट करतो. त्यामुळे हिरवा वापरला जातो सर्वात जास्ती. आता हा हिरवा मला फिल्टर आउट करायचा सगळा. मला बॅकग्राऊंडवर काहीतरी दुसरं दाखवायचं आहे. ते आता मी काय करतो बघा, एकदम नीट बघा. मी माझा व्हिडिओ टिक करतो.
बरोबर. आणि इथे उजवीकडच्या मेनूमध्ये क्रोमा की आलंय बघा, क्रोमा की दिसतंय, क्रोमा की सगळ्यांना. त्या क्रोमा की हे बघा, दिसलं क्रोमा. म्हणजे आपण पहिला जेव्हा टिक करतो, हे बघा, आपण व्हिडिओला क्लिक केलं की आपले सगळे मेनू येतात, त्याच्यामध्ये क्रोमा की नावाचं एक येतं, त्याला मी टिक करतोय आता. त्याला टिक केलं. आता इथे क्रोमा की एनेबल केली क्रोमा की, हे बघा. आणि आता बघा मागचं बॅकग्राऊंड गेलं. आता तो जो ग्रीन होता तो मी शोधायचा प्रयत्न करतो इथे थोडासा. माझा जो काळपट ग्रीन होता थोडासा, बरोबर, इथे जाऊन जरासं त्याचा ऍडजस्ट करतो थोडासा मी. ग्रीन कलर माझा जसा होता तसा घ्यायचा प्रयत्न करतो मी. थोडासा काळपट रंग आणायचा प्रयत्न करतोय. हा बघा, असा होता माझा ग्रीन. हा वरचा भाग दिसतोय पिवळ्याच्या वरती, तसा ग्रीन होता. हे बघा, आता हा माझा क्रोमाचा झाला. आणि आता मी हे ऍडजस्ट करतो वरचे दोन, पाहिले, हे adjust करतो. हे बघा, आलं, हे बघा. आता हा जितका कमी करू तितका ग्रीन परत येणार. मी हे दोन्ही ऍडजस्ट करतो. साधारण मला मिळेल जर का क्रोमा तसा मिळेपर्यंत मी ऍडजस्ट करणार आहे. या दोनावरती सगळं असतं. जास्ती केलं की माझे केस पण जात आहेत बघा, पाहिलं, हे आहे. असं ऍडजस्ट करायला लागतं थोडस. थोडी मायन्यूट ऍडजस्टमेंट करायला लागते आपल्याला. ओके. की मागचं सगळं फिल्टर झालं. हे बरोबर कलर मी बरोबर घेतला नाहीये. एक मिनिट, कलर जरासा जास्तीच झाला. आता आता प्रॉब्लेम याच्यामध्ये असा आहे की माझा जो ग्रीन स्क्रीन आहे आयडियल नाहीये, नुसती भिंत आहे. त्याच्यावर चांगला लाईट पडला असेल ना तर फार सुंदर होतं ते. एक मिनिट, मी आता हे काढतो आणि परत एनेबल करतो. याचा ओरिजिनल कलर जो होता तो घेतो. ओके, हा ग्रीन घेतो मी आणि ह्याला ऍडजस्ट करून परत. या ऍडजस्टमेंटशी खेळून आपल्याला ग्रीन स्क्रीन काढता येतो. आता काय झालं बघा, हे बघा, बॅकग्राऊंड गेलं. आता हा पूर्ण गेलं का नाहीये, याचं कारण असं आहे की एकतर त्याचा मागचा ग्रीन स्क्रीन पूर्णपणे लाईट नाहीये झालेला. दुसरं म्हणजे माझे केस, सर हा सर मग हे असं एडिटिंग आता तुम्ही हे जे दाखवलं बॅकग्राऊंड काढायचं त्याच्यासाठी खूप लाईट लागते. खूप लाईट पडण्यापेक्षा बरोबर लाईट लागते. तो ओके ग्रीन पार्ट आहे ना तो व्यवस्थित झाला पाहिजे आणि आपण आपल्यावर पण लाईट व्यवस्थित आला पाहिजे. ओके सर, मग जो डे लाईटचा इम्प्रेशन असतो तशी लाईट इनफ आहे की त्याच्यापेक्षा थोडी कमी जास्त? नाही, जास्त लागते. नुसत्या डेलाईट वरती होणार नाही. त्या ग्रीन ग्रीन पूर्ण लाईट असायला लागतो आणि त्याच्यावरती चुण्या नसत्या पाहिजेत. मी तुम्हाला आणखीन एक दाखवतो गोष्ट. लेट मी शो यू समथिंग एल्स. या लेअर वरती आता मी आय एम गोइंग टू पुट समथिंग एल्स ॲज मीडिया. सर तुम्ही मगाची लाईट दाखवणार होतात तुमचे, पण तेवढ्यात तुम्हाला तो YouTube दाखवणार आहे डोंट वरी. आता मी काल एक ग्राफिक बनवलं होतं. ओके, एक ग्राफिक बनवलं होतं काल मी माझ्या प्रमोशनसाठी, आपल्या साऊंड एडिटिंगच्या याच्या प्रमोशनसाठी. ते हे ग्राफिक आहे. ओके, हे बघा, छोटंच ठेवतो मी असं, पण दाखवायला बरं पडेल मला. हे ग्राफिक आहे. आता ह्यातला मला पिवळा लाईट फिल्टर करायचा आहे. मी इथे गेलो, क्रोमा कीला गेलो, एनेबल केलं. हे बघा, दिसतंय दिसतंय निळा फिल्टर नाही झाला पण पिवळा फिल्टर झाला आहे. मी ऍडजस्ट केलं ते किती स्पष्ट झालं. कारण काय आहे माहितीये, ह्याच्यामध्ये पिवळा एकदम क्लिअर आहे, एकदम क्लिअर आहे. हे बघा, पाहिलं किती सुंदर फिल्टर झालाय ते. मागचं बॅकग्राऊंड, आता त्या मागच्या बॅकग्राऊंडला सुद्धा मी आपल्या आपल्या पद्धतीने फ्रंट आणि हे दिलं. हे बघा, मुवमेंट दिली जर का मी अशी, हे आणि हे अशी जर का मुवमेंट दिली तर ती मुवमेंट पण दिसेल तुम्हाला.
हे बघा, सी नाव मागचं बॅकग्राऊंड हलतंय बघा. आणि तुम्ही असं जर का क्लिअर असेल बॅकग्राऊंड, तर तुम्ही कुठचाही व्हिडिओ जो शूट केला असेल ना, तो तुम्हाला व्यवस्थित दिसतो. ओके, बॅकग्राऊंडला तुम्हाला हे बॅकग्राऊंड खूपच स्लो होत आहे. आय जस्ट यूज दिस. सर हा, तुम्ही ते कलर्स दाखवणार त्याच्याबरोबर ट्रायपॉड तुम्हाला दाखवता आलेला नव्हता, तुम्ही ऑफिसमध्ये विसरलेलं होतं, त्या आणलाय तुम्ही? मी तुम्हाला त्याचं चित्र दाखवतो आणि त्याची लिंक पाठवतो तुम्हाला. हे बघा, आता बघा. हा काय काहीच होत नाहीये. एक मिनिट हा, आय यूज समथिंग एल्स. बॅकग्राऊंड, आय यूज समथिंग एल्स बॅकग्राऊंड, म्हणजे जरा मुवमेंट देता येईल त्याला. आता जरा तुम्हाला इफेक्ट येतात चांगला. हे बघा, बॅकग्राऊंड वरती सी दिस. हे बघा, दिसतंय? बॅकग्राऊंडला वेगळं अॅनिमेट केलंय आपण, काळ केलं तसं मुवमेंट, आपलं झूम आणि पॅन, आणि वरचं वेगळं केलंय. बरोबर आहे, कळलं. आणि वरचं सुद्धा आय कॅन डू दिस ऑल्सो. वरचं सुद्धा आता ह्याच्यामध्ये ते त्याच्यासारखं करता येत नाही बरं का. स्टार्ट आणि फिनिश लेअरवर करता येत नाही. यू कॅनॉट डू दॅट. त्याच्यामध्ये करता येत नाही. तो यू हॅव टू कीप द सेम पोझिशन हिअर. हे बघा, छान झालंय की आता. आणि तुम्ही जर का बघितलं की त्याची पोझिशन मध्ये तुम्ही जर का हे बघितलं तर ग्रीन फिल्टर झाला, येलो फिल्टर झालाय, पण तुमचा ब्ल्यू फिल्टर झाला नाहीये. पण याचं कारण काय माहितीये का, की येलो एकदम क्लिअर होता. स्टील इमेज होतं ना हे, एकदम क्लिअर होता. नाहीतर जर का त्याच्यामध्ये नीट झालं नसतं तर हिच्या अंगावरचं जेवढं येलो आहे तो पण फिल्टर झाला असता. ओके, आता येलो इतका क्लिअर होता, प्लेन होता, की तो डायरेक्ट फिल्टर झाला. असा क्रोमा वापरायचा असतो. कळलं. आता ह्याच्यामध्ये तर असं मॉडिफाय करता येतं आपल्याला. फॉर एक्झाम्पल, हा माझा जो व्हिडिओ आहे ह्याच्यामध्ये मला जर का क्रोमा करायचाच असेल अगदी अट्टाहासाने, तर आय कॅन डू वन थिंग. मी इथे जाऊन तुम्हाला ते पण दाखवायचं होतं. पण हे बघा, इथे मी खालच्या मेनूमध्ये ऍडजस्टमेंट नावाचा आहे बघा मेनू, ऍडजस्टमेंट. त्याच्यामध्ये मला कॉन्ट्रास्ट आणि ब्राईटनेस करता येतो. हे बघा, जर का कॉन्ट्रास्ट वाढवला ना तर माझा हा जास्ती चांगला झाला बघा. हे बघा, पाहिलं, आणखीन क्लॅरिटी आली त्याच्यामध्ये. कारण मी माझ्या व्हिडिओचा कॉन्ट्रास्ट बरोबर केलाय. गेट दिस? हे बघा, त्यामुळे तो ग्रीन जास्ती क्लिअर झाला ना, त्यामुळे असं होत आहे. आता बघा, आता हा व्हिडिओ आणखीन चांगला दिसेल. म्हणजे माझा जो व्हिडिओ आहे तो आणखीन चांगला दिसेल. बघा, पाहिलं, बघापेक्षा चांगला आला. बरोबर, द रिझन इज दॅट. आता क्रोमा कळलं कसं करायचं? आता तुम्ही ते प्रयत्न करा म्हणजे काय. आता ऍडजस्टमेंट मध्ये जाऊन तुम्ही कॉन्ट्रास्ट आणि ब्राईटनेस आणलात ना तुम्ही? हे बघा, आय शो यू व्हॉट आय डिड. आय शो यू. आता मी क्रोमा की आधी डिसेबल करतो. हा, आणि ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट जो घेतला होता मी ऍडजस्टमेंटच्या मेनूमध्ये, ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट जो घेतला होता तो मी 0 वरून येतो. हा आता माझा ओरिजिनल व्हिडिओ आहे. ओके, आता मी जरा हा व्हिडिओ आहे ना, हा थोडासा मी जो मोठा केला होता ना तो परत नॉर्मल आणतो. हे बघा, माझा अख्खा व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला. आता इथे उजवीकडे पांढरा पडदा आहे, मध्ये शॅडो आहे, आणि शिवाय डावीकडे ग्रीन आहे. बरोबर, आणि हा नॅचरल डेलाइट आहे. डावीकडे माझ्या डावीकडे खिडकी आहे. ओके, माझ्या डावी खिडकी आहे, त्या खिडकीमधनं लाईट पडलेला आहे. हा इथे कुठलाही आर्टिफिशियल लाईट नाही आहे. आता मी या व्हिडिओला क्लिक करतो आणि ऍडजस्टमेंट मध्ये आधी जातो. ऍडजस्टमेंट मध्ये जातो आणि याचा कॉन्ट्रास्ट वाढवल्यावर काय होतं बघा. पाहिलं, तो ग्रीन आहे ना तो जास्ती ब्राईट झाला आणि माझा डार्क कलर जास्ती डार्क झाला. पाहिलं, हे बघा, हे जे करतोय ना मी आता, दिस इज व्हॉट आय एम डुईंग. पण मी आता फक्त कॉन्ट्रास्ट वाढवला आणि माझा ग्रीन कलर जास्ती प्लेन आणि व्हाईट क्लिअर झाला. बघितलं? ओके, सो दॅट नाव वन्स आय डू दॅट, नाव इट बी इझियर फॉर मी टू डू द क्रोमा. आता मी क्रोमा की घेतो
आणि एनेबल करतो. आता बघा जास्ती चांगला झाला. आणि आता याच्यामध्ये ऍडजस्टमेंट केल्या ना जर अशा की तो जास्ती चांगला. आता हा एकदा ऍडजस्टमेंट झाली आणि इथे ऍडजस्टमेंट झाली. हे बघा आता उजवीकडचा भाग का आलाय माहितीये का? कारण क्रोमा एकच की घेतो. त्या उजवीकडच्या भागामध्ये हिरव्यावरती शॅडो आहे आणि त्याच्या उजवीकडती पडदा आहे, त्याच्यावर ग्रीन नाही आहे आणि शॅडो मध्ये परत ब्लॅक मिक्स आहे, त्यामुळे त्याची शॅडोची हलकी लाईन आली तिकडे. आलं लक्षात? हे बघा आता बघा. See, it is still not very professional, of course, but if you have a good plain background, then you can get this quality of chroma. आता सगळ्यांना क्रोमा जमतोच असं नाही, पण मला तुम्हाला दाखवायचं होतं की काय होतं. अदरवाईज क्रोमा इज नॉट व्हेरी इझी टू डू. तुम्हाला क्रोमाचे पडदे मिळतात 400-400 रुपयाला. ग्रीन कलरचे पडदा तो वरती जर का तुम्ही लावला तर तुम्हाला ते सहज करता येतं. तुम्हाला मी आणखीन एक गोष्ट दाखवतो. आता आय एम गोइंग टू शो यू द लाईट्स विच आय एम युझिंग. ओके, मी कॅमेरा ऑन करतो आणि कॅमेरावरनं डायरेक्ट दाखवतो तुम्हाला. ओके, हा बघा, हा लाईट आहे, दिसतोय हा लाईट. ह्याच्यावरती मी आय हॅव जस्ट पुट अ पीस ऑफ क्लॉथ ऑन इट, नाहीतर भगभगीत प्रकाश माझ्या अंगावर आला असता, म्हणून त्याच्यावर एक हे कव्हर टाकलाय. हा लाईट आहे. हा 350 रुपयाला लाईट मिळतो आणि हा त्याचा लाईट स्टँड आहे. हा साधारण 800-900 रुपयाला मिळतो स्टँड. ओके, असे लाईट मध्ये दोन आहेत, इथे एक आहे आणि इथे एक लाईट आहे. हा बघा, दिसला? असे दोन लाईट आहेत माझ्या बाजूला लावलेले. वरती ट्यूबलाईट आहे आणि परत मागे ट्यूबलाईट आहे. गॉट इट? आणि इथे जर का तुम्ही बघितलं तर तिथे पांढऱ्या रंगाचा पडदा लावलाय, बघितला? तसेच पांढऱ्या रंगाच्या ऐवजी ग्रीन, ब्लॅक, येलो अनेक प्रकारचे पडदे मिळतात. ठीक आहे, ते पडदे वापरून तुम्ही सहज. आता मी काय केलं दाखवतो तुम्हाला. एक मिनिट, मी परत कव्हर टाकतो त्याच्यावरती, नाहीतर फार भगभगीत लाईट येतो अंगावर आणि डोळ्याला पण त्रास होतो. आता तुम्ही जर का हे बघितलं ना, तर मी काय केलंय माहितीये का, माझ्या भिंतीवरती हा रॉड लावून घेतलाय चक्क. आणि हा जो पडदा मिळतो याला त्या हुकसाठी ऑलरेडी शिलाई केलेली असते मागे पट्टीची. ओके, त्या पट्टीची शिलाई ऑलरेडी केलेली असते. त्या शिलाईमध्ये फक्त ते आपण जे हुक लावतो ना, हे हुक लावतो ना, हे फक्त अडकवायचे. मी मागे रॉडच लावून घेतलाय. आता माझं आता रोजचं काम असल्यामुळे मी ते सहज शक्य झालंय. आणि मुख्य म्हणजे माझ्या बायकोची हे सगळं करायला परमिशन मिळाल्यामुळे ते शक्य झालंय, नाहीतर कठीण होतं माझं परिस्थिती जराशी. पण आल्या बाबा, जमलंय जरासं करायला. तुमच्या घरी तुम्ही कशी ऍडजस्टमेंट करू शकाल मला माहित नाही. 3 प्रकार मिळतात. एक म्हणजे लाईट वेगळे मिळतात, नंतर त्याचा स्टँड वेगळा मिळतो, आणि जर का पडद्यांसाठी तुम्हाला भिंतीवर करता येणार नसेल तर त्याचे आणखीन 2 स्टँड मिळतात, ज्याच्यावरती आडवा रॉड लागतो आणि त्याच्यावरती ते लावता येतात पडदे. आय एम क्विकली गोइंग टू अमेझॉन. ओके, आणि मी तुम्हाला ते दाखवणार आहे. अमेझॉन, फ्लिपकार्ट दोन्हीकडे मिळतात ते, दोन्हीकडे, आणि बऱ्यापैकी चांगल्या प्राइस मध्ये मिळतात. ओके, लेट मी शो यू समथिंग नाव. सर, हे जे लाईट तुम्ही दाखवले, तर ते आपण फोटो स्टुडिओ मध्ये जातो तेव्हा जे काढतात आपल्या चेहऱ्यावरती, तोच टाईप असतो का ते वेगळे आणि हे वेगळे? हल्ली 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 लोक एलईडी लाईट वापरतात. पूर्वी हॅलोजन वापरायचे. पण तुम्हाला जर का तुम्ही स्टुडिओ जर म्हणत असाल ना, तर हे मी दाखवतोय तुम्हाला, सगळे लाईट दाखवतोय. ओके, आय एम शोईंग यू ऑल द लाईट्स. मी मुद्दामून घेतले नाही आहेत, बिकॉज आय बिलीव्ह दॅट वी कॅन डू थिंग्स इन व्हेरी मिनिमम बजेट. महागड्या इक्विपमेंटची गरज नसते व्हिडिओ बनवायला. वर्ल्ड क्लास व्हिडिओज आपल्याला मोबाईलवरती आणि सर्वात कमी खर्चामध्ये बनवता येतात. त्यामुळे जस्ट बिकॉज स्टुडिओज आर युझिंग दॅट लाईट्स, ते तुमच्याकडनं पैसे घेतात हो, नाही का? ते तुमच्याकडनं पैसे घेतात. त्यामुळे त्यांनी जर का तुम्ही माझ्यासारखे लाईट दाखवले तर तुम्ही म्हणाल पैसे कशाला घेताय तुम्ही, कसले पैसे घेताय? त्यामुळे त्यांना तो शो करायला लागतो. अदरवाईज दीज लाईट्स आर सफिशियंट फॉर एक्सलेंट फोटोग्राफी. ओके, एक्सलेंट फोटोग्राफी होते याच्यामध्ये. मी तुम्हाला 2-3 गोष्टी दाखवतोय पटापट. मी आता आय एम जस्ट गोइंग देअर. एक मिनिट सर, एक हा. जर
असं ह्या बॅकग्राऊंड वरती, पडद्यांच्या बॅकग्राऊंड वरती किंवा कुठल्याही व्हाईट कलरच्या बॅकग्राऊंड वरती असा फोटो काढला हा आणि बरोबर. फोटो सगळा हे ब्राईट वगैरे असं करून जर का एखादा काय आपण डीपी किंवा काय म्हणतो त्याला टाकला तर असं करू शकतो ना फक्त फोटो काढून? नाही कळलं, परत सांगा मला, नाही कळलं तुम्ही काय म्हणताय ते. नाही नाही, आपण हे फक्त आपण व्हिडिओचं आपण बोलतो आहोत. हा आता फक्त फोटो काढून फोटोमध्ये कलर कॉम्बिनेशन्स करून सुद्धा आपण तो डीपी मध्ये टाकू शकतो. हो, डीपीला काय चालतंच ना, अर्थातच चालतो. पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग आहे, तुम्हाला फोटोशॉप शिकायला लागेल. फोटोला जर का तुम्हाला स्टील फोटोग्राफला जर का मॉडिफाय करायचं असेल तर तुम्हाला फोटोशॉप शिकायला लागेल. नाहीतर हल्ली खूप फोटो एडिटिंगचे सॉफ्टवेअर ऍप्स मिळतात मोबाईलसाठी. त्याच्यामध्ये बरीच मॉडिफिकेशन पॉसिबल असतात. तशी तुम्हाला शोधून काढून त्याच्यामध्ये करायला लागेल. फोटोला जर का मॉडिफाय करायचं असेल तर, व्हिडिओला करायचं असेल तर किनेमास्टर आहे. पण फोटोला करायचं असेल तर तुम्हाला वेगळे ऍप वापरायला लागतात. त्याच्यामध्ये फोटो एडिटिंगचे ऍप वापरायला लागतात. असे खूप अवेलेबल आहेत, तुम्ही ट्राय करा. फोटो एक्सप्रेस आहे, अडोबचा फोटो एक्सप्रेस आहे, कॅनवा आहे. खूप आपल्या ऍप्लिकेशन आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही फोटोला काहीतरी करू शकता. अनेक आहेत, अनेक. ओके, मी आता तुम्हाला स्क्रीन प्रेझेंट करतो. आय शो यू द. हे बघा, असं मिळतं कापड ग्रीन स्क्रीनचं. ओके, दिस यू गेट इट. आता हे फक्त कापडाची कॉस्ट आहे 399 रुपये. त्याचा स्टँड वेगळा मिळतो. त्याचा स्टँड टोटली वेगळा मिळतो. आणि मी तुम्हाला जो ट्रायपॉड सांगितला, हा बघा ट्रायपॉड 320 रुपयाला असा ट्रायपॉड असतो. याला अटॅचमेंट पण असते. हे बघा, ही अशी त्याची अटॅचमेंट असते. अशी त्याची मोबाईल लावायसाठी अटॅचमेंट असते. वरच्या बाजूला ती मोबाईलसाठी अटॅचमेंट आहे. हे बघा. ओके, अशी तुम्ही त्याची अटॅचमेंट लावू शकता आणि त्याला मोबाईल लावू शकता. हा माझ्याकडे आहे असा, किंवा तत्सम ह्याच्यासारखा कुठला तरी माझ्याकडे लाईट आहे स्टँड ट्रायपॉड. ओके, हे असे मिळतात ट्रायपॉड. हे सगळं मिळतं. त्याचे वेगवेगळ्या साईज पण मिळतात. मोठा छोटा, तुम्हाला किती मोठा छोटा करायचा त्याचे मिळतात. हे बघा, असा दिसतो. हा फक्त 320 रुपयाचा ट्रायपॉड आहे. हा तर घ्याच सगळ्यांनी घ्या हा ट्रायपॉड. ओके, इट इज व्हेरी नेसेसरी टू बाय अ ट्रायपॉड. हाताला स्टॅबिलिटी येते एका प्रकारची. तुम्ही जेव्हा शूट करताना हातात ट्रायपॉड घेऊन मोबाईल धरला, हे बघा तुम्ही, व्हॉट आय एम सेइंग इज की जर का तुम्ही आता अनफॉर्च्युनेट तो ट्रायपॉड माझा मिळतच नाही कुठे ते. मी आणलाय, मला आठवत आहे. हे बघा, असा मोबाईल पकडण्याच्या ऐवजी तो असा ट्रायपॉडवर माउंट केला असताना की हाताला कॅमेऱ्याला स्टेबिलिटी चांगली येते. असा धरला की तो शेक होतो, असा तसा. हा असा असला आणि असा जर का धरला ट्रायपॉड वरती माउंट, की तो खूप मस्त स्टेबल तुम्हाला झूम इन झूम आउट ट्रॅकिंग वगैरे करायला जास्ती मदत होते. त्यामुळे शक्यतो ट्रायपॉड घ्या. हा ट्रायपॉड 320 रुपयाचा ट्रायपॉड तर तुम्ही घ्याच. मी याची तुम्हाला पाहिजे तर लिंक पाठवतो, म्हणजे तुम्हाला परत शोधायला लागणार नाही. एक मिनिट, आत्ताच करतो लगेच त्याचं काम. ओके, आय एम सेंडिंग द लिंक टू द ट्रायपॉड. आपल्या ग्रुपवरती पाठवतोय, नंतर बघा तुम्ही. हा ट्रायपॉडची लिंक मी अमेझॉनची पाठवली तुम्हाला आता. ओके, आता मी तुम्हाला दुसरं दाखवतो, लाईट्स. हा प्रोफेशनल सेटअप आहे. ओके, हा 16,500 रुपयाचा आहे. हा घ्यायचा नाही. ओके, हा घ्यायचा नाही. जस्ट होल्ड ऑन, मी तुम्हाला जो घ्यायचा त्याचं पण दाखवतो. एक मिनिट. तर मी कुठे पाठवला तो, एक मिनिट. म्हणजे तुम्हाला पटापट या 2-3 गोष्टी घेतल्या ना, तुम्हाला पटापट करता येईल. छान, अगदी मस्त. मुकुल आणि गौरेश, आणि तुम्ही जे व्हिडिओ बनवता, इनडोअर करायचं असेल ना, तर का तर बरेच वेळा लाईटचा प्रॉब्लेम येतो. सो ऑलवेज ट्राय टू पुट ऑन सम 2 लाईट स्टँड घ्यायचे छोटेसे, आणि त्याच्यावरती किंवा कशावरही माउंट करा. तो स्टँड पाहिजे असं काही नाही. कशावरही तुम्ही भिंतीवर लावा, टेबलावर ठेवा,
बट ऑलवेज हॅव गुड लाइटिंग, नाहीतर व्हिडिओ चांगला येत नाही आणि त्याचं इफेक्टिव्ह होत नाही. त्यामुळे ऑलवेज हॅव अ गुड लाइटिंग. आपल्या चेहऱ्यावरती येल्लो लाईट असावा असं काही आहे का? येलो नाही बाबा, अजिबात येलो नसला पाहिजे. अच्छा, मी एकदा कोणता तरी युट्यूब व्हिडिओ बघत होतो, तर ते म्हणाले की बॅकग्राऊंडला तुम्ही व्हाईट लाईट्स करा आणि तुमच्या चेहऱ्यावरती थोडा वॉर्म लाईट टाका, म्हणून तो येल्लो टाका. नाही, तर कशासाठी तुम्ही करताय त्याच्यासाठी आहे. ओके. वॉर्म लाईट लागतो काही गोष्टींसाठी, त्याचं असं गणित नाही आहे काही. बरं. त्याचं गणित नाही आहे. म्हणजे युट्यूबमध्ये त्यांनी कशासाठी तुम्ही कुठल्या टाईपचा व्हिडिओ बनवताय त्याच्यावर सगळं ठरतं. त्यामुळे तो व्हिडिओ कशासाठी होता ते बघा. हा, चालेल. सगळीकडे वॉर्म लाईट पण चांगला वाटत नाही. सगळीकडे डे लाईट सारखा नॅचरल डे लाईट चांगला वाटतो. काही ठिकाणी अर्थातच वॉर्म लाईट लागतो. मग हल्ली ते एलईडीचे हे जे पॅनल दाखवले ना, त्याच्यामध्ये वॉर्मचा फिल्टर असतो एक. हो. ओके, तसा घेतला तर तुम्हाला तो वापरता येईल. एक एलईडी रिंग पण येते, म्हणजे त्या रिंग मध्ये पण ते लाईट्स असतात. काय तर रिंग लाईट बोगस असतात बरेच वेळा, प्लीज रिमेंबर दॅट. रिंग ओके. लाईट फक्त 10 इंचाचा असतो, त्याची इंटेन्सिटी पण तेवढी नसते. तुम्ही अगदी 2 फुटावर उभं राहून करणार असाल तरच त्याचा उपयोग होतो. ओके, मी ते आणि घ्यायचा. जे इफेक्टिव्ह असतात ना ते खूप महाग असतात, म्हणजे 10-12 हजाराचे असतात ते. त्याच्यामध्ये एलईडीची इंटेन्सिटी पुरेशी असते. तो अच्छा. अजिबात घेऊ नका, तो अगदी बोकस असतो. तो तुम्हाला रस्त्यावर पण मिळतो, दुकानात पण मिळतो, पण त्याची प्राइस हवाच्या सवा असते आणि इट डझंट गिव्ह द काइंड ऑफ इंटेन्सिटी रिक्वायर फॉर शूटिंग. ते ओके. युट्यूबर्स वगैरे सगळे फसतात त्याला आणि मग ते करून बसतात सगळं असं, आणि मग पुरेसा लाईट मिळत नाही. इट इज गुड. म्हणजे जर का तुमचं बॅकग्राऊंड कम्प्लिटली डार्क असेल हा. आणि थोडासा तुमच्याकडे साईड तर ते आणि तुम्ही कॅमेऱ्याच्या अगदी जवळ असाल, त्याचं कसं असतं, रिंग असतो ना त्याच्या बरोबर मागे कॅमेरा माउंटेड असतो हो, बरोबर बरोबर. त्याच्यामधून. हो. तसं, आणि जर का तुम्ही जवळ उभे असाल तरच त्याचा उपयोग होतो. नाहीतर जर का चांगला रिंग लाईट हवा असेल तर तो बऱ्यापैकी महाग असतो. ओके, सो आय विल नॉट सजेस्ट टू बाय दॅट रिंग लाईट अनलेस यू आर रेडी टू स्पेंड अ लॉट ऑफ मनी ऑन दॅट. ओके, शेवटी कुठेतरी पैशाचं गणित येतच ना. ते पैशाचं गणित तुम्ही जर का बसवणार असाल तर जरूर घ्या रिंग लाईट, पण अननेसेसरी आहे माझ्या मते. यू डोंट हॅव टू हॅव रिंग लाईट. ओके. मला ते आता मिळत नाहीये. मी सगळ्यांना लिंक्स पाठवतो आज रात्री. आय हॅव गॉट दोज थिंग. मी मागच्या कुठल्या तरी ग्रुपला सगळ्या लिंक्स पाठवल्या होत्या, त्या मी सगळ्या लिंक्स पाठवतो तुम्हाला. ओके, आता नाही मिळत आहेत मला अनफॉर्च्युनेटली. ओके, सो आय जस्ट शो यू सम मोर थिंग्स क्विकली व्हॉट आय कॅन. हे प्रोफेशनल लेवलचे लाईट आहेत. एलईडी लाईट्स माझ्या परचेस मध्ये मिळेल. एक मिनिट, हा, माझ्या परचेस मध्ये मिळेल. मीच घेतले होते एलईडी लाईट्स ऑर्डर्स. 1 सेकंड. अरे बापरे. ओके, एक मला मिळाला आता, तो दाखवतोय तुम्हाला मी. हा बघा, हा एक मला मिळाला लाईट 100 वॉटचा आहे. तुम्हाला त्यांनी 200 वॉटचा पाठवला चक्क. मग तो लाईट लावला ना की अख्खं माझं असं म्हणतो उजळून निघतो. एक मिनिट दाखवतो तुम्हाला लाईट. त्यांनी मला 100 वॉटच्या ऐवजी, त्याच्या काहीतरी डिस्काउंट चालू होता, 250 वॉटचा लाईट पाठवलाय. हे लावलं की अख्खं सगळं एवढं लाईटअप होतं की मला दुसऱ्या लाईटची गरजच नाही मला. कारण मी सगळं व्हाईट केलंय ना माझं. माय सिलिंग इज व्हाईट, माय वॉल्स आर व्हाईट. त्यामुळे अँबियंट लाईटच एवढा बनतो की मला कशाची गरजच भासत नाही. पण तो मी एकदा लावून बघितला होता, आपण अजून ऑपरेशनल ठेवला नाहीये, बट इट इज क्वाईट पॉसिबल टू डू दॅट. ओके, असा एक लाईट घेतला होता. पण त्याच वेळेला हे बघा जेस्टो 200 वॉट लाईट 935 रुपयाला 2. ओके, नंतर हे बघा, हे मी आता माझे जे लाईट आहेत ते असे आहेत. हे बघा, हे छोटे. ओके, हे छान आहेत 394 रुपयाला. 50 वॉटचे आहेत माझे. हे सगळे 50 वॉटचे लाईट आहेत. ओके, 50 वॉटचे लाईट आहेत सगळेच्या सगळे. ते तुम्ही असे लावू शकता. हे बघा, हे असे लाईट आहेत माझे. आता तुम्हाला दाखवलं ना मी. दीज आर द लाईट्स.
ओके, हे इझिली माउंटेबल असतात आणि आरामात वापरता येतात. एक्झॅक्टली हा लाईट आहे माझ्याकडे. ओके, हे माउंट कुठेही करता येतात, टेबलवर ठेवतात आणि स्वतःचे प्रकाश त्याच्यावर फक्त एक व्हाईट काहीतरी टाकायचं, म्हणजे फडक अंगावर डायरेक्ट ग्लेअर येत नाही आणि मग तुमचं फोटोग्राफी छान होते. आता हा त्याच्याबरोबर एक छान दिसतोय मला लाईट, मी बघितला नव्हता आधी, पण दिस इज ऑल्सो देअर. यू कॅन ऑल्सो यूज कलर्स त्याच्यामध्ये. See? तसाच लाईट आहे, फक्त त्याच्यामध्ये त्यांनी लाईट कलर चेंज करायला दिलाय. तुम्हाला वॉर्मचं म्हणत होता ना तुम्ही, मुकुल, हो हो. तसा यू विल बी एबल टू यूज इट एज अ वॉर्म लाईट ऑल्सो. ओके, तर ही लिंक पाठवाल का? हो आता लगेच पाठवतो. इनफॅक्ट मला पण घ्यायला लागेल लाईट कदाचित. सो समटाइम्स डिस्कवरी कॅन हॅपन. कारण काल मी जे तुम्हाला म्हटलं ना की जे काय आयडिया आहे, म्हणजे युडेमी वरती मला लेक्चर्स अपलोड करायचे आहेत. बरोबर. अरे पण युडेमी साठी लेक्चर अपलोड करा तुम्ही, या क्वालिटीची अपलोड करून चालणार नाही. मग आणखीन चांगली लागेल क्वालिटी. ही क्वालिटी युडेमीवर कोणी येणारच नाही. पहिले 2-3 लोक येतील आणि बॅड रिव्ह्यूज मिळतील तुम्हाला. मग काय करू? मग तुम्हाला मी सांगितलं तसं करा ना, आणि तुम्ही जे लिहिता ना व्याकरण त्याचे अक्षर चांगलं करा जरा. हो बरोबर इट आहे. विल नॉट टॉलरेट दॅट काइंड ऑफ हँडरायटिंग. तुमचं टेक्निकली खूप चांगलं असेल, बट सी, अंडरस्टँड वन थिंग, यू आर डीलिंग विथ अन ऑडिओ व्हिज्युअल मीडियम. बरोबर आहे. And when you're dealing with an audio visual medium, visuals have to be good. नाही बरोबर आहे. तर ते त्यामुळे त्याच्यावर मी नवीन होतो, म्हणजे नवीन नवीन घेतलं होतं आणि ते लगेचच करायला घेतलं होतं. अग्रीड अग्रीड अग्रीड, पण ते आता तुम्ही युडेमीवर टाकायचं असेल तर चालणार नाही. हो, नॉट वर्क. मी पीपल प्रयत्न करणार विल आहे. गिव्ह बॅड रिव्ह्यूज. आणि प्रोनाउन्सिएशन तुम्हाला इंग्रजी टाईपचं प्रोनाउन्सिएशन करायला लागेल, मराठमोळं प्रोनाउन्सिएशन चालणार नाही. ओके ओके. Udemy is an international organization, करेक्ट. and you get clients and students all over the world. If they listen to a Marathi pronunciation in English, then they are not going to like it. You have to modify, modulate your voice and use a different kind of diction to be able to sell on Udemy. खरंय खरंय. मी चेस व्हिडिओ टाकले तर फक्त 2च स्टुडंट आले फक्त. त्याचं कारण आहे ना, ते पहिले डेमो बघतात हा. आणि म्हणतात मला कळतच नाही यांचं इंग्रजी. ओके. तुम्हाला एक गंमत दाखवतो मी. आय शो यू, दोन्ही इथलेच आहेत मला वाटतं. आय शो यू समथिंग ना, एक मिनिट, पण तुम्हाला कळेल काय ते. See, I did my PhD sometime in I don't know 2013. ओके, आणि त्यावेळेला मला जे प्रॉब्लेम्स येत होते की आमच्या पीएचडी म्हणजे रिसर्च मध्ये ते समथिंग कॉल्ड सायटेशन्स. आपण रिसर्च पेपर, वेन वी राईट अ रिसर्च पेपर, यू हॅव टू गिव्ह सायटेशन्स. ओके, आता त्यावेळेला मी पटकन एक व्हिडिओ बनवला आणि टाकला युट्यूब वरती. राईट, आय एम गोइंग टू शो यू दॅट व्हिडिओ राईट नाउ. हा प्रॉपर दिस इज अ प्रॉपर अकॅडमिक व्हिडिओ बरं का. always a confusion on आता how to form. काय काय गोष्टी याच्यामध्ये चुकल्या आहेत. मी मध्ये आ खूप म्हटलंय. नंतर माझं डिक्शन आहे, हे काय इंग्रजी डिक्शन नाही. सी दिस. Format a Word document for when you're writing a research paper, or how to insert citations. A lot of students have this problem. Let's first begin by knowing how to format a Word document for writing a research paper. Now, there are a few very basic things that you need to understand. When you type a document, आता प्रॉब्लेम असा आहे की दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग दॅट इज रिक्वायर्ड बाय रिसर्च स्टुडंट्स अक्रॉस द वर्ल्ड. ओके, जे मी बोललोय ना ते भयंकर इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे त्याला 55,241 व्ह्यू आहेत आतापर्यंत. ओके, आणि त्याचे मला हे बघा काय येत आहेत. I was worried for citation. This video has cleared my doubt. Thank you, sir. Thank you, sir. Thank you, sir. Too much helpful. Very really tense and confused before. This video has helped me a lot. Thank you, sir. वगैरे 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 वगैरे. आता त्याच्यामध्ये काही असे पण आहेत ज्याच्यामध्ये हु इज दिस इडियट, आय कॅन अंडरस्टँड इज इंग्लिश, असं पण एकाने कॉमेंट टाकले. ओके, तो अमेरिकन असेल, कोणतं दिसत असेल. बट अंडरस्टँड वन थिंग, when you are exposing yourself to the world, better be careful how you expose it.
गॉट इट मुकुल? किंवा सगळ्यांना म्हणजे एनीबडी प्लीज अंडरस्टँड वन थिंग. तुम्ही जेव्हा तुमचा व्हिडिओ ग्राफिक किंवा जे काय असेल तुम्ही जेव्हा सोशल मीडियावर टाकता तेव्हा तुम्ही ते जगाला दिसेल असं टाकता. यू शुड बी रेडी फॉर क्रिटिसिझम्स, बॅड कमेंट्स, गुड कमेंट्स, कौतुक, मित्र सगळे कौतुक करणार. तुमचा किती घाणेरडा व्हिडिओ असला तरी त्याला लाईक करणार. पण देर बी ऑलवेज समबडी who will give some bad, nasty comments. You should be ready for both brickbats and bouquets. So before you post your video online, you should be ready for everything. हे नक्की. नाही, हो नक्की. व्हेरी क्लिअर. म्हणजे याच्याबद्दल अगदी मला काय दुमत नाहीच आहे याच्यामध्ये. हे असंच होतं. वेन युअर शोईंग. आता तुम्ही मला व्हिडिओ पाठवला, मी लगेच दिलं की नाही माझं मत, पण मी तुम्हाला ट्रेनिंग देतोय त्यामुळे मी त्या ट्रेनिंगच्या दृष्टीने केलं. पण तुम्ही जर का मला व्हिडिओ नुसतं पाठवला असता, मी आणि तिराईत माणूस असेल, मी सांगेन हे काय पाठवलंय, असे काय शॉर्ट दिसतात तुमचे, असं म्हटलं असतं. राईट. हे असं काय हँड रायटिंग आहे, मी तुम्हाला इतकं समजावत बसलो नसतं. आय विल सी फॉर 1 सेकंड, 2 सेकंड, 3 सेकंड. तिसऱ्या सेकंदाला मी तुमच्या व्हिडिओ मधनं स्किप. हल्ली पेशन्स 3 सेकंदाचा असतो. बरोबर आहे. फेसबुकवर नाही, ऍक्च्युअली फेसबुकवर जेव्हा मी ऍड टाकतो तेव्हा त्याचं एक मेट्रिक आहे. 3 सेकंड व्ह्यूज किती होते, 10 सेकंड व्ह्यूज किती होते, 15 सेकंद व्ह्यू किती होते, आणि मग पर्सेंटेज वाईज देतात. तर सर्वात जास्ती व्ह्यू 3 सेकंदात लोक डिसाईड करतात की आपण हा व्हिडिओ पुढे बघायचा की नाही. सो प्लीज बी केअरफुल एव्हरीबडी. यू हॅव टू ओबे दॅट. ओके. बरं, आता कोणाला काही डाऊट्स आहेत का तर मला विचारा. एनीबडी, व्हॉट एव्हर डाऊट्स, तुम्हाला काय बोलायचं आहे, तुम्हाला काही क्लॅरिफाय करून हवा आहे तर प्लीज आस्क. काही डाऊट नाहीत कोणाला? अरे वा, चांगलं आहे. मुकुल, पाडगावकर मॅडम, गौरेश, कांदेरे मॅडम, केतकी, एनीबडी हॅज गॉट एनिथिंग? नो सर, नो डाऊट्स. गौरेश, थँक्यू व्हेरी मच. सर वेबकॅम यूज करून केलं तरी चालेल ना, म्हणजे की रेझोल्युशन अगदी फालतू येईल. रेझोल्युशन खराब येईल? अगदी तुझा वेबकॅम हाय डेफिनेशन असेल तर ठीक आहे. अच्छा, ओके. Resolution will be lousy, bad. It will be worse than your mobile will be much better than anything. Unless you got a very good webcam. मला माहिती नाही, मी वेबकॅम कधी वापरला नाही. ओके. आणि म्हणजे किनेमॅटिक वरती किती मिनिटचा व्हिडिओ जास्तीत जास्त टाकून एडिट? आयडियली तुम्ही जास्ती करू नये, कारण तो हँग व्हायची शक्यता आहे. 5-1 मिनिटाचा मॅक्झिमम. 5-6 मिनिटाचा सहज होतो. त्याच्या पलीकडे खरं म्हणजे मी पण ट्राय केला नाही. ओके. माझे प्रोफेशनल व्हिडिओज जे 30 सेकंदाच्या, 20 सेकंदाच्या, 1 मिनिटाच्या ऍड असतात ना, त्या फक्त मी याच्यावर बनवतो. बाकी माझे सगळे प्रोफेशनल व्हिडिओज प्रीमियरवर असतात. आज जो तो जोकरचा बनवला ना, जोकरचा दाखवलं तुम्हाला मी. ओके, आय शो दॅट टू यू ऍक्च्युली काय आहे ते. तुम्ही माझा स्टेटस बघितला नसेल तर आय जस्ट शो यू दॅट व्हिडिओ वन्स क्विकली. 1 मिनिट. हा मला बनवायला साधारण 1.5 तास लागला व्हिडिओ बनवायला. अर्थात प्रीमियरवर बनवला. आणि तो जोकर रेडीमेड आहे बरं का. तो जोकर रेडीमेड आहे, मी बनवला नाहीये ना अॅनिमेशन. ते आय हॅव सबस्क्राईब टू वन सर्व्हिस फॉर एन्व्हॅटो. त्याच्यावरनं घेऊन मग त्याला मॉडिफाय करून मी ते केलेलं आहे. आय पे फॉर दॅट. आय पे फॉर ऑल दॅट. हिअर इज द व्हिडिओ. हा बघा. हा व्हिडिओ बनवला. 15 सेकंदाचा व्हिडिओ आहे. 2 तास लागले मला बनवायला. ओके. हा, कांदळे मॅडम बोला. काही बघून ट्रायल घेईल आता आणि काय. ठीक आहे. प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्याशिवाय नाही होणार ते. आता तुम्ही साधारण आठवडा 10 दिवस प्रॅक्टिस करा. 2-3 फिल्म बनवा, मला पाठवा. मी त्याच्यावर कॉमेंट्स करेन. तुम्हाला गाईड पण करेन, मला जर का मला वाटलं तर. आणि मग आपण, आता मी वेळ सांगत नाही, तारीख सांगत नाही, केव्हा तरी आपण एक फॉलोअप सेशन घेऊच ऑफिशियल असा प्रॉपर.
चालेल. मीनवाईल तुम्ही जे व्हिडिओ पाठवाल त्याच्यावर मी कॉमेंट्स करीन. वाटलं तुम्हाला फोन करून सांगेल की असं करा तसं करा. पण नक्की बनवा, वेळात वेळ काढा प्लीज. हो हो. ते केल्याशिवाय ते व्हॉट्सअपवर पाठवायला पहिले एक्सपोर्ट करायला लागतं अरे मला. हा, ते काल तुम्हाला दाखवायचं राहील. एक मिनिट मी माझा परत किनेमास्टर ओपन करतो आणि दाखवतो तुम्हाला पटकन. ते एक राहिलंय, महत्वाचं राहिलंय आणि बरं झालं तुम्ही आठवण केली मला. मी पण आता जरा विसरलो होतो खरं म्हणजे. एक मिनिट. बरं, हे आता ओपन करता करता तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे. आपला आज शेवटचा दिवस आहे. तर आजच तुम्ही आता क्लास संपल्यावर पटकन कॅमेरा समोर उभे राहून मागे प्लेन भिंत ठेवा, आडवा कॅमेरा ठेवा आणि एक माझ्याकरता छोटासा अर्ध्या 1 मिनिटाचा व्हिडिओ पाठवून द्या की तुम्हाला क्लास कसा आवडला, नाही आवडला, त्याच्यावरचे कॉमेंट्स. ते मला माझ्या पुढच्या प्रमोशनसाठी वापरता येतील. तर प्लीज तेवढा एक पटकन अर्ध्या 1 मिनिटाचा व्हिडिओ मला पाठवून द्या. छोटंसं काहीतरी बोला. ओके, सर, चांगलं बोला. हा हा, मला ना एक ग्रुपवरती म्हणजे मी आयडिया देतो तुम्हाला. हा आधीचे कोविड सिनारिओ मध्ये जे चाललेलं आहे लग्न हा फक्त committed लोकांमध्ये, तर एक साऊथ इंडियन लोकांची अशी पत्रिका आलेली आहे आणि मग त्याच्यासाठी मेनू काय, पहिला डबा, दुसरा डबा, तिसरा डबा, चौथा डबा, आणि मग त्यांनी पान मांडलेलं आहे की अशा पद्धतीने हे डिनर त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे, लंच काय, बरोबर ना? केळीच्या पानावरती लंच हे दिलेलं आहे. तर अशा वेळेला काय 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 परत बोला, मध्ये गेला आवाज तुमचा. आवाज गेला. हो, परत बोला. ह्या लग्नाच्या, या कोविड-19च्या सिनारिओ मध्ये हा लग्न जी आता 50 लोकांमध्येच आपण हो. करतो, बरोबर. तर जनरली आपण कसं खूप लोकांना पूर्वी बोलवायचो, आता आपण हो. बोलवत नाही. बरोबर. पण त्यांनी पाठवताना असं पाठवलेलं आहे, लग्नाची पत्रिका पाठवलेली आहे हा आणि मग त्यांनी असे डब्यांचे हे पाठवलेले आहेत, पिक्चर्स. हा हा डबा, त्याच्यात हे मेनू आहे. ते साऊथ इंडियन लोकांच्या ह्याला ना, तुम्ही बघितलंय, तुम्ही गेलाय कधी, तर ते तुम्हाला ना एक मेनू कार्ड देतात की आजचं जेवण काय आहे. हो बरोबर असं एक ते कार्ड असतं. बरोबर. तर तसं ते कार्ड त्यांनी दिलेलं आहे. मी पाठवून देऊ का तुम्हाला त्या ग्रुपवरती? हो पाठवा ना, शेअर करा तुम्ही सरळ, नाही तर हा तुमच्या मोबाईलवर असेल तर शेअर करा ना, तुम्हाला शेअर ऑप्शन आहे. ना. हा, तर आता ह्याच्यात माझ्या डोक्यात अशी कल्पना आहे, म्हणजे ह्या ह्याच्यात की हे इन्व्हिटेशन देत आहेत नवरा बायको असं पाठवून आपल्या व्हॉइस मध्ये, बरोबर. आणि लग्नाला या म्हणून त्यांच्या ह्याच्यात इन्व्हिटेशन आणि हे डब्बे आणि बदली कवया घेता असं म्हणून, मग स्टे सेफ, बरं. सुरक्षित, हा असं एक टॅगलाईन असं करायची डोक्यात आहे. पण ते मला कसं करायचं ते समजत नाही. मी पाठवलं आता पाठवलं का? एक मिनिट मी बघतो. हा, एक मिनिट. व्हॉट्सअपवर पाठवलंय का? व्हॉट्सअप. हो. हा, हे तर फक्त फोटो पाठवलाय ना पण तुम्ही. हा, फोटो चालेल. ते फोटो चालेल. माझी आयडिया मी सांगते तुम्हाला. हा 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 पाठवून जर का अनाउन्समेंट करून किंवा असं हे करून, तर कसं काय करायचं असं मी विचारते तुम्हाला. ओके, मग ह्याचा तुम्हाला ह्याच्या टाईपचा व्हिडिओ बनवायचा आहे का, कल्याणाचा करून? जर का असं बनवलं तर कसं होईल, एक आयडिया फक्त. होईल छान. तुम्हाला एक केळीचं पान आणायला लागेल. हा, केळीच्या पान, मी आयडिया देतोय फक्त, त्या अर्थात तुम्ही कराल जे त्याच्यावरती. केळीचं पान घ्यायचं असं, आणि केळीचं पानावर फक्त असा पूर्ण कॅमेरा पॅन करायचा. हा, आणि हे सगळं जे तुम्ही म्हणताय ना, हे एकतर तुम्ही स्वतः कॅमेरावर येऊन हे सगळं बोला. केळीचं पान बॅकग्राऊंडवर ठेवा आणि सगळं बोला, आणि बोलताना हे सगळं टेक्स्ट मध्ये येऊ दे खाली. दॅट इज द बेस्ट वे टू डू इट. अच्छा, म्हणजे तुम्ही हे लोकांना सजेशन देणार ना, असं काहीतरी चांगलं करा म्हणून. बरोबर. मग केळीचं पान बॅकग्राऊंडवर ठेवायचं आणि तुम्ही त्याच्या पुढ्यामध्ये, पण त्याला तुम्हाला परत प्रॉब्लेम असेल की तुम्हाला त्याच्यासाठी ग्रीन स्क्रीन वापरायला लागेल. तो तुम्हाला मिळाला तर उत्तम. म्हणजे ते खूप छान दिसेल तसं केलं तर. किंवा तुमच्या घराच्या भिंत कुठल्या रंगाची आहे? दाखवतो. ऑफ व्हाईट.
क्रीम ऑफ कलर. व्हाईट नाही चालणार, ऑफ व्हाईट नाही चालणार. ऑफ व्हाईट मध्ये तुम्ही जर का क्रोमा केला तर तुम्ही हरवून जा, हा तुम्ही सुद्धा फिल्टर होऊन जाईल डायरेक्टली. हा. प्लेन कुठला दुसरा रंग आहे का? नाही. नाही का? एक एक मिनिट थांबा एक ऑरेंज कसं आहे? थांबा थांबा थांबा. असं आहे. हा चालेल. हा आपण प्रयत्न करू शकतो तो फ्रेम काढायची, बरोबर, हा फ्रेम काढायची आणि आईनी समोर उभं राहायचं त्याच्या पुढे. आता जो आपण त्या हा व्हिडिओ बघितला ना मुलीचा, त्या मुलीचा हा तसा तो रंग आहे थोडासा, बरोबर. त्या भिंतीला बरोबर. जर का पूर्ण लाईट केलं तर प्रयत्न करून बघता येईल क्रोमा करायचा त्या भिंतीचा कलर. अच्छा, म्हणजे खूप लाईट टाकावं लागेल त्या भिंतीवरती बऱ्यापैकी. दोन्ही बाजूने लाईट टाकला, मुख्य म्हणजे त्या भिंतीपेक्षा आईवरती लाईट बरोबर असला पाहिजे. बरोबर आहे. असं जर का करता आलं काही दिवसा त्याच्यावर लाईट चांगला पडतो का त्या भिंतीवरती? नाही, ही मधली खोली आहे, नाही एवढं नाही. अच्छा नाही, मग लाईट असायला लागेल. आणि जर का प्रयत्न करायला हरकत नाही, त्याच्यावर जर का लाईट करता आला चांगला ना तर मस्त होईल व्हिडिओ. चालेल, ओके. मग बॅकग्राऊंडला आपल्याला केळीचं पान असं पॅन करता येईल एका बाजूनी, आणि एका बाजूला आईचा मधोमध घेऊन त्याच्या बोलतायत असं दाखवता येईल. बरोबर, ठीक आहे. वी कॅन ट्राय इट आउट, ऑलवेज ट्राय इट आउट. तसं छान दिसेल ऍक्च्युली. इकडे कोणता पडदा लावायचा असेल तर कोणता लावू? पण तो प्लेन असेल जर का प्लेन पडदा तर चालेल, कुठला तरी एकदम प्लेन पडदा, पण त्याला सुद्धा लाईट चांगला असला पाहिजे. ओके. लाईट नसेल तर काही नाही. केतकी विचारते, कॅन ओपेक दुपट्टा ऑफ एनी वर्क कलर वर्क एज ग्रीन स्क्रीन? इट कॅन वर्क प्रोव्हाइडेड इट इज बिग इनफ. दुपट्टा तुमचे लहान असतात त्या मानाने, तुम्ही अख्खा दुपट्टा तुमच्या मागे जाऊन कव्हर होणार आहे का तर चालेल. स्क्रीन अख्खा कव्हर नाही झाला तरी तुम्ही जेवढे उभे आहात त्याचा मागचा बॅकग्राऊंड पूर्ण जर का कव्हर झालं तर सहज चालेल. पण तो खेचून ना नीट लावता आला पाहिजे. त्याच्यावर चुण्या असल्या पाहिजेत. चुण्या असल्या की गेला. चुण्या असल्या की शॅडो आली, शॅडो म्हटल्यावर दुसरा ग्रीन कलर आला. आलं लक्षात? मग तो फिल्टर करायला प्रॉब्लेम येतो. बरं, आता मी लास्ट दाखवतो तुम्हाला. हे जे काय माझ्याकडे आता व्हिडिओ मध्ये आहे ना ते सगळं मी तुम्हाला एक्सपोर्ट करून दाखवणार आहे. ओके, हा किती झाला? 1 मिनिट 15 सेकंदाचा व्हिडिओ आहे. मी फक्त हा पहिला भाग घेतोय, मी बाकी सगळं काढून टाकतोय. एक्सपोर्ट करायचं फक्त दाखवायसाठी ठेवतोय मी आता. ओके, आय एम गोइंग टू शो यू द एक्सपोर्टिंग ऑफ व्हिडिओ. आपल्या पहिल्या लेक्चरचा सिग्निफिकन्स खरं म्हणजे ह्याच्यामध्ये येणार आहे. हा मी फक्त व्हिडिओ घेतलाय, पण जर ऑल्टरनेट केलं होतं तो. आता एक्सपोर्ट करायला तुमचं उजवीकडे असा वरती एरो असलेलं बटन आहे बघा, दिसतंय? सगळ्यांनी बघितलं? राईट टॉप असं चौकोनामध्ये एक वरती एरो गेलाय. मला प्लीज कोणीतरी उत्तर द्या, दिसलं का? माहितीये, कळलं का कुठलं ते? मी दाबून दाखवतोय, बघा हे बटन दिसलं? हो बोलायचं तर हो. हो हो. हा, हे बटन दाबायचं की तुम्ही ह्या स्क्रीनवरती येता. एक्सपोर्ट अँड शेअर या स्क्रीनवरती येता. आता आपण तेव्हा रेझोल्युशन बघितलं होतं, आठवतंय? रेझोल्युशन मी तुम्हाला या शेंगदाण्याच्या बाटलीने सांगितलं होतं रेझोल्युशन. तसं व्हिडिओचं रेझोल्युशन मस्त. आता हा तुम्ही डावीकडे बघितला तर इथे रेझोल्युशनचा स्क्रीन आहे, बरोबर, आणि इथे फ्रेम रेटचा स्क्रीन आहे इथे, हा बरोबर, आणि त्याच्या खाली बिट रेटचा स्क्रीन आहे इथे, हे इथे खाली. ओके, आता रेझोल्युशन म्हणजे तुमच्या एमपीच्या हिशोबाने जर का बघितलं तर 4K 2160p 3280x2160 असा त्याचा साईज आहे फ्रेमचा, बरोबर. हा, त्याच्या खाली QHD, त्याच्या खाली FHD, त्याच्या खाली म्हणजे फुल HD, त्याच्या खाली HD, त्याच्या खाली SD, हे स्टँडर्ड डेफिनेशन, हाय डेफिनेशन असे त्याचे सगळे आहेत, बरोबर. आता हे जितके आपण मोठे घेऊ, 4K घेतला की सर्वात जास्ती त्याचा रेझोल्युशन आहे. फ्रेम रेट 30, त्याच्यावर काय फार नसतं. आणि हे जे बिटरेट आहे, हा बिटरेट जर का घेतला तर तुम्हाला कळेल की त्याचा हाय बिटरेट म्हणजे जितकी डेटा त्याच्यामध्ये जातो. इफ यू रिमेंबर, मी तुम्हाला सांगितलं होतं की जितका डेटा जास्ती जातो तितकं त्याचं क्वालिटी वाढते. आता 80 MBPSच्या रेटनी डेटा आला तर तेवढाच डेटा तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती येईल. म्हणजे एका मिनिटामध्ये, एका तासामध्ये VCD 600 MB डेटा देतो आणि ब्लू रे डिस्क 25 GB डेटा देतो, बरोबर. तेच एक तास.
म्हणजे ऑब्व्हियसली ब्लूरेची क्वालिटी, HD ची क्वालिटी आणि VCD ची क्वालिटीमध्ये फरक असतो. तो फरक इथे तुम्हाला कळतो. म्हणजे एक तर स्क्रीन रेझोल्युशन म्हणजे तुमचा साईज, त्याच्या खाली त्याचा बिट रेट आणि त्याचा फ्रेम रेट, या तिन्हीवरती तुमचं ठरतं की तुमची, आता तुम्ही बघा 4K रेझोल्युशन, 30 फ्रेम रेट आणि हायेस्ट बिट रेट, हा की त्याची फाईलची साईज किती झाली खाली, अबाउट 150 MB दिसतंय इथे खाली, हो, हो. 150 MB, बरोबर, 150 MB. आणि आपला व्हिडिओ कितीचा आहे माहितीये का, फक्त 15 सेकंदाचा व्हिडिओ आहे. हम्म. 15 सेकंदाला, एक मिनिट इथे एक थोडस काहीतरी शिल्लक राहिलं माझं, हा 15 सेकंदाच्या व्हिडिओला तुम्हाला मिळतंय किती, 150 MB. ओके, 55 ते शेवटचं होतं म्हणून तो जास्ती, 55 MB. आता हे जर का मी 4K घेतलं तर 150 MB, आणि जर का हे HD घेतलं 720p तर बघा 24 MB, आणि ते 24 MB आणि हे जर का कमी केलं तर तो 16 MB 15 MB चा होतो, आणि त्याची बिटरेट कमी झाला बघा, 8 Mbps होत आहे, आणि आधी किती होता, 13 Mbps होता. ती हा व्हिडिओ 16 MB चा झाला. आता हाच रेझोल्युशन ठेवून जर का HD केलं तर तोच व्हिडिओ आता 8 MB चा होतो. आणखीन खाली नेलं तर 3 MB चा व्हिडिओ होतो फक्त. पण त्याची मग क्वालिटी मात्र फरक पडतो. तुमच्या मोबाईलवरती बघताना सुद्धा क्वालिटी जाणवेल. मग असा व्हिडिओ घेता 3 MB चा तोच व्हिडिओ. ओके, तर ह्याच्यावर तुम्हाला एक्सपोर्टची क्वालिटी, आता देर इज नो फिक्स टूल, तुम्हाला कशासाठी व्हिडिओ पाठवायचा आहे ह्याच्यावरनं तुमची क्वालिटी ठरते. ओके, त्यामुळे जर का आता तुम्ही मोठा ब्लोअप करणार असेल स्क्रीन तुम्ही तुमच्या प्रोजेक्टरने, तर तुम्हाला जास्ती रेझोल्युशन पाहिजे. पण जर का तुम्ही मोबाईलवर बघणार असाल तर 480p इज मोर दॅन सफिशियंट. तुम्हाला युट्यूबवर जेव्हा आपण अपलोड करतो व्हिडिओ, तेव्हा जनरली आपल्याला 480p मध्ये मिळतो. ओके, अगदी कमी रेझोल्युशन असतं, पण त्याची क्वालिटी खूप छान दिसते, कारण त्यांच्याकडे सर्व्हर जे असतात ते मल्टीमीडिया सर्व्हर असतात. ओके, आता हे केलं, आणि आता काय करायचं, एक्सपोर्ट दाबायचं फक्त बटन. तुम्हाला किती मोठा व्हिडिओ हवाय ते, या 3 गोष्टी आपण, हे जनरली फ्रेम रेट बदलत नाही बरं का, फ्रेम रेट बदलत नाही, कारण आपलं शूटिंग जनरली हल्ली 30 फ्रेम्स पर सेकंड असतं. हे उगाच याच्यामध्ये खेळण्यामध्ये काय पॉइंट नाहीये, उगाच ते खराब दिसतात. 30 ठेवायचा, आणि हे या 2 गोष्टी आपल्याला बदलायच्या. ओके, या 2 गोष्टी बदलून आपण आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा. झालं, आता इथे आलं, मी हाय ठेवतो, जरा 15 MB पर्यंत नेतो, 11 MB, आणि एक्सपोर्टचं बटन दाबायचं की एक्सपोर्ट होतो व्हिडिओ. आता हा एवढूसाच आहे त्यामुळे लगेच एक्सपोर्ट होईल, आणि तुम्हाला उजवीकडे वरती दिसतं तो बघा 480p दिसला. आता याचं नाव कसं बदलायचं, इथे नाव बदलता येत नाही आहे का, आता त्यांनी केलंय का नाही सोय केलेली. ते नाव बदलायला काय करायचं, बॅकला जायचं, बाहेर पडायचं, आणि हा जो प्रोजेक्ट आहे ना इथे नाव बदलायचं त्याचं. ओके, इथे नाव बदलायचं, प्रोजेक्टचं नाव द्यायचं. मी इथं जोकर नाव देतो, जोकरचा प्रोजेक्ट आहे. आता जर का तुम्ही इथून एक्सपोर्ट केलं तर तुम्हाला त्याचं जोकर नाव मिळेल. तो बघा जोकर आला, बरोबर. आणि जर का आता हा 55 MB चा आला असेल, कारण मी ते चेंज नाही केलं, बरोबर, मोठा झाला असेल व्हिडिओ, परत करतो. HD 13 MB 360 MB P, हा ह्या साईज मध्ये एक्सपोर्ट करतो. परत एक्सपोर्ट करतो, परत तिकडे जोकर 1 येईल बघ. हे बघा दिसलं, जोकर 480p, तो नवीन आहे. आता तो शोधायचा कसा, आता मी आधी पहिले जुने व्हिडिओ सगळे डिलीट करतो. इथे डस्टबिन आहे ना, ही डस्टबिन आहे, इथे प्रत्येक व्हिडिओ, जुन्या व्हिडिओचे मी डस्टबिन डिलीट करतो. आता तर लेटेस्ट फक्त ठेवतो. आता आहे कुठे दाखवतो तुम्हाला, तुमच्या मोबाईलच्या फाईल मॅनेजर मध्ये आपलं माय फाईल्स असतं ना, हा त्याच्यामध्ये जायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरनल स्टोरेज मध्ये, किने मास्टर मध्ये एक्सपोर्ट नावाचा फोल्डर असतो, त्याच्यामध्ये मिळतो. ओके, तिथे तो तुम्हाला व्हिडिओ मिळतो. ओके,
ठीक आहे ना. तिकडनं तुम्ही तो डायरेक्टली क्लिक करून सुद्धा इथे सिलेक्ट करायचा आणि शेअरचं बटन दाबायचं खालचं आणि तुम्ही तो डायरेक्टली तुम्ही शेअर करू शकता. आता मी हा शेअर करत नाही का, याच्यामध्ये काय बघण्यासारखं नाहीये फार. ओके, पण असं ते एक्सपोर्ट करायचा असतो व्हिडिओ तुमचा. ठीक आहे. ओके. और कुछ? बरं झालं कानेरी मॅडम तुम्ही ते लक्षात ठेवलं, ते बरं केलं. कारण मी विसरलो होतो, पूर्ण विसरलो होतो हे सांगायचं. विसरलो. हो. सर हा, किनेमास्टरच्या ऍप वरती पण एक्सपोर्ट आहे. एक्सपोर्ट नाही. शेअर किनेमास्टरच्या ऍप वरती डायरेक्ट म्हणजे तुम्ही जर का एक मिनिट, हा, किनेमास्टर मध्ये गेलात आणि तुम्ही बाहेर पडलात, प्रोजेक्ट लेवलवर गेलात की हा प्रोजेक्ट नुसता सिलेक्ट केला ना, नाही डायरेक्टली नाही, तुम्हाला एक्सपोर्टच्या मेनू मधनं शेअर करता येईल. काय व्हिडिओ एक्सपोर्ट एक्सपोर्टच्या मेनू मध्ये शेअर करता येईल. सर एक मिनिट, मला वाटतं आहे, मी माझ्या इकडनं स्क्रीनशॉट पण तुम्हाला पाठवतो. एक मिनिट बघूया ना, मी पण चेक करतो कुठून आहे ते. हा, तुम्ही प्ले तर करा. तुम्ही तर एक्सपोर्ट झालेला व्हिडिओच्या इकडे गेलेला ना, तिकडे जरा हो, तिथूनच मिळणार, तिथून मिळणारच ना. हा, तिकडेच जी व्हिडिओ बनली आहे ना 480p जोकर 480p, आता तुम्ही दाखवलीत ना, ती व्हिडिओ मॅनेजर मधनं, फाईल मॅनेजर मधनं घेतली मी. ती फाईल मॅनेजर मधनं घेतली मी. एक मिनिट, हा, काहीतरी वेगळंच उघडलं. जाहिराती ती फाईल मॅनेजर मध्ये घेतली मी. सर हा, एक मिनिट मिळाला. इथे हे शेअर बटन काय आहे, पण दिस इज बी शेअरिंग द ऍप. नाही, इथून नाही, तुम्हाला एक्सपोर्ट मेनू मध्ये जाऊन शेअर करायला लागेल. इथे गेलं, इथे पण कुठे शेअरचं बटन नाही, इथे एक्सपोर्टचं बटन आहे. एक्सपोर्टचं बटन दाबल्यावर तुम्हाला ते सगळे मिळतात, तिथून शेअर करता येईल. शेअर आहे, प्ले आणि डस्टबिन मध्ये जो अँगल आहे दॅट इज शेअर. तो एक्सपोर्टचा आहे. प्ले आणि डस्टबिनच्या मध्ये जे आहे, अच्छा, हा, प्लस नाही, तो ऍस्पेक्ट रेशिओ आहे. सर होता आता. हा ना, हा एक्सपोर्टच्या जातो, एक्सपोर्टच्या बटनाला जातो, तिकडनं शेअर येतो. मला कंट्रोल मिळू शकतो का इकडनं, तुमच्या इकडचा? नाही. हे बघा ना, इथे तुम्ही जर का प्लेच्या बाजूचं बटन दाबलं इथे, मी काढून दाखवतो कोणतं बटन आहे ते. दाखवा ना, शेअर करा, शेअर. हा, मी माझं शेअरिंग थांबवतो. आय स्टॉप माय शेअर. आता तुम्हाला नाही करता. सर मला एकदा फक्त एक्सपोर्टच्या स्क्रीनवर कसं जायचं ते एकदा दाखव ना, जिकडे तो 480p वाला व्हिडिओ आहे तो. हा, तुम्ही तुमच्या व्हिडिओ प्रोजेक्ट वरती जायचं आणि मग तिथे प्ले बटनच्या बाजूचं बटन आहे ना, हे शेअरचं बटन आहे. शेअरचं म्हणजे एक्सपोर्टचं बटन आहे. तिकडे गेल्यावरती यू सी द एक्सपोर्ट, इथे शेअरचं ऑप्शन आहे बघ इथे. हा, मग तो एक्सपोर्टच्या ऑप्शन मध्ये शेअरचा ऑप्शन आहे, डायरेक्ट शेअरचा ऑप्शन नाही आहे. हा, एक्सपोर्टच्या ऑप्शन मध्ये शेअरचा ऑप्शन तेच सांगतोय मी. एक्सपोर्टच्या ऑप्शन मध्ये जायचं आणि तिकडनं शेअर आहे. आपण जेव्हा एक्सपोर्ट करतो तेव्हा इथेच करतो ना. हो, म्हणजे फाईल मॅनेजर मधनं नाही केलं तरी इकडनं एक्सपोर्ट करता येतो, व्हॉट्सअप करता येतो असं. पण त्याच्याकरता तुम्हाला किनेमास्टर ओपन करायला लागतं, प्रोजेक्ट ओपन करायला लागतो, मग एक्सपोर्ट मध्ये जायला लागतं आणि मग शेअर करायला लागतो ना. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या गॅलरी मधनं पण डायरेक्ट शेअर करू शकता ना. एवढं सगळं करायची गरज काय? बरोबर ना, आहे. पण 3-4 स्टेपच्या ऐवजी तुम्ही एका स्टेप मध्ये करू शकता. कशाला एवढं सगळं करायचं? बरोबर. ओके, सो आय थिंक नाउ विल एंड द सेशन टुडे. एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की लवकरात लवकर तुम्ही प्लीज मला, म्हणजे आजच रात्री पाठवलं तर उत्तमच, बट प्लीज सेंड मी द टेस्टिमोनियल विच इज व्हेरी नेसेसरी फॉर माय प्रमोशन्स. ओके, मला लवकरात लवकर टेस्टिमोनियल आज उद्याकडे पाठवा, सगळ्यांनी पाठवा प्लीज. अगदी केतकी तू सुद्धा पाठवायचं, कसा आवडला कोर्स तुला ते. ओके, बट आय नीड टेस्टिमोनियल अँड इफ यू कॅन सेंड इन इंग्लिश, नथिंग लाईक इट. प्लीज सेंड मी टेस्टिमोनियल. पण कारण आता ना मी ऑल इंडिया जातोय. आतापर्यंत मी काय करत होतो माहितीये का, मी फक्त मराठी कम्युनिटीमध्ये प्रमोट करत होतो.
पण आय एम गोईंग ऑल इंडिया लेवल प्रमोशन्सवर जातोय. मला इंग्लिशमध्ये लागेल जरासं प्रमोशन करायला. मला त्याची तुमची जरा मदत पाहिजे. तुम्हाला जर का कोर्स आवडला असेल तर प्लीज शेअर करा. ओके. ओके, चला थांबूया आता. पण गौरेश कुठे गेला तेवढ्यात माहित नाही मला. गौरेश जागेन, त्याचा परत नेटवर्कचा प्रॉब्लेम झाला वाटतं. ओके, बाय. so ओके. bye, good night everybody. Thank you for joining me and thank you for being very very patient for the last 10 days with me. कारण दीड 2 तास आपण करतोय ऍक्च्युली, बट युअर पेशन्स इज अमेझिंग. कारण माझे स्टुडंट सुद्धा इतकं वेळ बसत नाहीत लेक्चर मध्ये, चुळबुळ चालू करतात, पण तुम्ही सगळे अगदी शांतपणे सगळं ऐकत होता. सो थँक्यू व्हेरी मच. आणि आय होप दिस हॅज बीन युजफुल टू यू. आणि तुम्ही बनवा फक्त फिल्म्स, एवढंच फक्त रिक्वेस्ट आहे. एक मिनिट. हा. आता मला जर का कोणाला सांगायचं असेल हम्म. मी काय केलं किंवा मी कुठे शिकले किंवा काय शिकले, हा. तर आय हॅव टू से आय हॅव गॉट अ सर्टिफिकेट रेडी. तुम्हाला 2 दिवसामध्ये सर्टिफिकेट, डिजिटल सर्टिफिकेट मिळेल तुम्हाला. नाही, सर्टिफिकेट मला दाखवायचं नाहीये. बरं. जर का ऑफिसमध्ये किंवा कलिग्सना किंवा कोणाला फ्रेंड्सना जर का मला सांगायचं असेल, मी कुठे बाहेर गेलेले असेल तर सर्टिफिकेट काय माझ्या बरोबर नसणार. अर्थातच. तर व्हॉट आय हॅव टू से एक्झॅक्टली, की मोबाईलवरती व्हिडिओ फिल्म कशी करायची किंवा एडिट कशी करायची हे शिकले, असं सांगायचं का काय सांगायचं? मी तुम्हाला एक टेक्स्ट पाठवतो त्याचा. आय सेंड यू अ टेक्स्ट. आय सेंड ऑल ऑफ युअर टेक्स्ट. इनफॅक्ट दॅट्स अ व्हेरी गुड आयडिया. मी तुम्हाला सगळ्यांना टेक्स्ट पाठवतो की तुम्ही या वर्कशॉपमध्ये काय शिकता आणि काय शिकता येतं, काय शिकवलं जातं. याचा मी तुम्हाला एक छानपैकी टेक्स्ट बनवून पाठवतो, डिझाईन करून पाठवतो. म्हणजे तुम्हाला तो तुमच्या गॅलरीमध्ये ठेवून तुम्हाला कुठेही शेअर पण करता येईल. म्हणजे जर का मी कोणालाही पाठवलं, म्हणजे तुम्ही आता म्हटलं की तुमचं टेस्टिमोनियल्स आम्ही पाठवा, तर त्याच्यापेक्षा मग असं पण मी सांगू शकतो. त्याने तर फारच मदत होईल. कारण ते तुम्ही जर का पाठवलं तर त्याचा नक्कीच जास्ती फरक पडतो. बघा, मी फ्रँकली स्पीकिंग असे ते कोर्सेस असतात ना, हे माझ्या कॉलेजमध्ये 3 लाखाचं आहे. मी फक्त पैशांसाठी करत नाही आहे. माय ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड डुईंग दिस कोर्स इज रिचिंग आउट टू मोर अँड मोर पीपल हू कॅन डू व्हिडिओज. कारण पहिल्यांदा जेव्हा सुरू केला डोक्यामध्ये, जेव्हा आयडिया आली, तेव्हा पहिल्यांदा लॉजिक काय होतं की छोटे बिझनेसमन किंवा हॉबी किंवा तुम्हाला स्वतःचे छोटे छोटे व्हिडिओ बनवायचे, ते जर का तुम्हाला जर का बनवायचे असतील तर एकतर तुम्ही त्या छोट्या फोटो स्टुडिओमध्ये जाता किंवा एजन्सीमध्ये जायला लागतं, कोणाकडे तरी एडिटरकडे. एडिटिंगचा रेट सध्या ₹500 तास आहे आणि एक साधारण 5 मिनिटाचा सुरेख व्हिडिओ बनवायला एक शिफ्ट लागते 8 तास. म्हणजे तुमचे सहज 8-10 हजार रुपये तिकडे मोडतात. बरं, आपण हॉबीसाठी केलेलं असतं, त्यासाठी आपल्याला 8-10 रुपये खर्च करायचे नसतात. मग आपण काय करतो, आहे तसा व्हिडिओ आपल्या सगळ्यांना पाठवून देतो. ओके, पण दिस इज अ नेसेसरी स्किल इन टुडेज वर्ल्ड. आणि म्हणून मी हा कोर्स फक्त 2,000 रुपयाला ठेवला. आणि दुसरं ऑब्जेक्टिव्ह जर सांगितलं तुम्हाला, तसं छोटे बिझनेसमॅन जे असतात ना, जे घरगुती उद्योग करतात, म्हणजे अक्षरशः दागिने बनवणारे, ड्रेसेस विकणारे किंवा केटरिंगचा व्यवसाय करणारे, असे खूप लोक आहेत. आपल्या हे सगळे ग्रुप्स आहेत ना, व्यवसाय बिझनेस ग्रुप, त्याच्यामध्ये खूप लोक आहेत. त्यांनी कुठे जायचं? दे कॅनॉट गो टू एजन्सीज. कारण 10, 15, 20 हजाराच्या पुढे खाली कोणी बोलतच नाही. म्हणजे लाखभर रुपयेच बोलतात. मग त्यांना व्हिडिओ बनवायला मिळतच नाहीत. मग ते फक्त ते स्टील टाकत असतात. ते सुद्धा त्यांना नीट येत नाही करता. या लोकांपर्यंत मला सगळ्यांपर्यंत पोहोचायचं आहे. माझी नोकरी चालू आहे, व्यवस्थित चालू आहे. आय एम द डायरेक्टर ऑफ एन ऑर्गनायझेशन अँड आय एम हॅपी, व्हेरी हॅपी इन दॅट सर्व्हिस. बट आय हॅव डिसाइडेड टू गो टू पीपल. आणि म्हणून मी हे कोर्सेस, आता साऊंड एडिटिंगचा कोर्स मी चक्क ₹149 करतोय. तो फ्री पण करता आला असता, पण तो मी का ठेवलाय माहितीये? कारण 100 लोक इन्क्वायरी करतात आणि येतात फक्त 5-10. मग कमिटमेंट पाहिजे थोडीशी. त्या कमिटमेंटसाठी मी तो ₹300 ठेवलाय. जे कमिटेड असतील तेच येतील. आणि ₹150 कोणी शिकवत नाही. आपण रिक्षा केली तरी ₹150 होतात आपल्याला, नाही का? त्यामुळे मी अख्खे 3 तासाचा कोर्स घेणार आहे तो. आणि तुम्ही सगळ्यांनी यायचा त्या कोर्सला शुक्रवारी प्लीज. किती? 3 तासाचं? नाही, तुम्हाला फी नाही. तुम्हाला फी नाही. 1.5 तास. 1.5 तास ना? 2 तास, 2.5 तास वगैरे चालेल. फक्त तो संध्याकाळी 8 वाजता आहे, 9 वाजता नाहीये. हा, 1.5-2 तास चालेल. पण तुम्ही सगळ्यांनी येते, तुम्हाला काही फी नाही त्या कोर्ससाठी. ओके, तर त्याच्यामुळे तुम्हाला साऊंड एडिटिंग जास्ती चांगलं कळेल.
आणि तुम्ही करू शकाल. ठीक आहे. ओके. चलो देन. थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट एव्हरीबडी. मला प्लीज टेस्टिमोनियल पाठवून द्या आणि तुमची सजेशन पाडगावकरांकडून खूप छान आहे. मी तुम्हाला एक सुंदर टेक्स्ट बनवून पाठवतो की काय तुम्ही शिकू शकता या कोर्समध्ये. आय इमिडिएटली सेंड इट टू यू टुमॉरो इटसेल्फ. ओके. थँक्यू आणि गुड नाईट. धन्यवाद. ओके. बाय बाय. केतकी प्लीज मीटिंग टर्न ऑफ कर. सर एक मिनिट. हा. आवडला का कोर्स? हो आवडला ना. आता सर मला ना फक्त डे बिफोर येस्टरडेची लिंक पाठवाल का याची मी रेकॉर्डिंगची? ग्रुपवर पाठवले सगळ्या लिंक्स. अच्छा. कारण की तेव्हा माझं लक्ष नव्हतं काहीच. मी करत होती दुसरं काम, तर मला बघायचं आहे तो. ओके. ग्रुपवरती सगळ्या लिंक्स आहेत, त्याच्यामध्ये मिळेल तुला. ओके चालेल. आणि तू पण टेस्टिमोनियल पाठव मला एक. ऍज अन अटेंडी इंग्लिश मध्ये पाठव. आणि ओके. येस सर. चलो गुड नाईट. हा जस्ट एक्झिट द मीटिंग. मग मी एक्झिट करतो.